ज्यामध्ये बायझंटाईन नावाचं असणारं साम्राज्य अस्तंगत झालं. अमेरिकेतील असणारी इंका नावाची रेड इंडियन्स लोकांचं जे साम्राज्य होतं ते पण संपुष्टात आलं. केवळ सुनामीने, भूगर्भामध्ये होणाऱ्या हालचालीने व्यवस्थाच बदलत नाही तर महामारीने पण बदलवतात. हा जगाचा असणारा मागचा दीर्घकालीन इतिहास आहे. दुसऱ्या बाजूला अलीकडचा जर आपण विचार केला की महामारीचा वापर जैविक अस्त्र म्हणून होतो का, तर तो राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ठाऊक असेल की त्याचा पण वापर केलाय. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ग्रीस मधल्या अथेन्स लोकांनी किरा नावाच्या राज्याविरुद्ध युद्ध छेडलेलं होतं. आणि त्या युद्धामध्ये ग्रीस आणि किराच्या मधून वाहणारी जी नदी आहे प्लिसबेकियन नावाची नदी, त्यामध्ये हेलोपोरस नावाचं विष टाकून किरा लोकांची एक अडचण करण्याचा प्रयत्न झालेला होता. किराचं नाव तुम्हाला कदाचित माहित असेल अरिस्टॉटलमुळे, की अलेक्झांडर भारतातून परत जात असताना मग त्याला निरोप पाठवला गेला की आता बा अरिस्टॉटल तुझं काही खरं नाही, आणि मग तो अथेन्स मधून परागंदा झाला आणि तो किराच्या आश्रयाला गेला. सगळी अथेन्सची माणसं किराच्या लोकांना रानटी मानायची. त्याच रानटी माणसांकडे आश्रय मात्र अरिस्टॉटलला घ्यावा लागलेला आहे. दुर्दैव असं की अरिस्टॉटलनी विषाचा प्याला पिऊन स्वतःच असणारा देहवसान घडवून आणला. हा सुद्धा राज्यशास्त्रीय संदर्भाचा एक परिपोष. आपण मग व्यवस्थांचा विचार करत असताना एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थांपेक्षा वेगळी आहे का, भिन्न आहे का, त्यातले काही अंतर्विरोध आहेत का, हे सगळे ज्याला तपशील पाहू जातो त्याला महामारीच्या काळामध्ये नेतृत्व नेमकं काय करतं हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. खरं तर भारतीय संदर्भ असो का विश्वाचा एकूणच पट असो, 3 पातळ्यांवर आपण हे एक लक्षात घेऊ शकतो. आपण पहिली पातळी अशी आहे की महामारीच्या आणि जैविक अस्त्राच्या अशा प्रकारच्या भीषण कालावधीमध्ये प्रत्येक नेतृत्वाला असं वाटतं की आपण आपल्या देशामध्ये सर्वोच्च स्थान आपण निर्माण केलं पाहिजे. त्याच्याकरता ती एक सुवर्ण संधी असते आणि त्या दृष्टिकोनातून तो विचार करायला लागतो. दुसरी पातळी ही आहे की ज्या देशांमध्ये पूजनीय स्वरूप आलेलं आहे, दैवीवादाचा असणारा भाग मोठ्या प्रमाणात आहे, एखाद्या व्यक्तीला ईश्वरवादाच्या प्रतीकांमध्ये ढालण्याची असणारी प्रवृत्ती ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये नेतृत्वाचं दैवितीकरण करण्याला सुरुवात होत असताना आपल्याला दिसून येतं. आणि मग अशा प्रकारच्या दैवितीकरणातून ज्या नाष्टीन म्हणतो त्याप्रमाणे एक सार्वभौम सत्तेचा असणारा आविष्कार आपोआप घडत जात असताना आपल्या लक्षात येतो. तिसरी पातळी मात्र आपण असं म्हणू शकतो की आलेली संधी आहे आणि या संधीला योग्य प्रमाणांमध्ये आपण राबवून मीच तुमचा कसा मशिया ठरू शकणार आहे, त्राता ठरू शकणार आहोत, या पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा एक प्रयत्न केला जातो. खास करून आपण ज्याला अमेरिकेचं चित्र लक्षात घेतो त्याला पुढील 6 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीनंतर आपणच पुन्हा सत्तेवर आलो पाहिजे, याचे जे काही असणारे सारीपाट आणि त्याच्यावरचा जो खेळ मांडला जातोय त्यातनं एकूण असणारी त्यांची वर्तनात्मक चौकट मग आपल्याला लक्षात यायला लागते. खरं तर या असणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपण असं म्हणतो की ज्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था आहे त्या लोकशाही व्यवस्थांमध्ये अशा प्रकारच्या विषाणूच्या हल्ल्यांमध्ये लोकशाहीच बंदिस्त व्हायला लागते, ती कुलूप बंद व्हायला लागते आणि मग त्याचा जो काही असणारा परिघ हा अतिशय वेगाने संकुचित असणाऱ्या प्रणालींकडे प्रवास करायला लागतो. मग अशी गोरे सरांनी आपल्या अध्यक्षीय असणाऱ्या भाषणांमध्ये मांडलेली मुद्दे होती की आम्ही एकात्म असणाऱ्या संघराज्यांकडे कदाचित वाटचाल करीत आहोत का, किंवा आत्मकेंद्रीय असणाऱ्या व्यवस्थांकडे वाटचाल करतोय का. पण हा सगळा भाग लक्षात घेत असताना त्याची पूर्वपीठिका जरी आपण लक्षात घेतली तर जगातील असणाऱ्या सगळ्या सत्तांना मोह झालेला आहे की आपण आत्मकेंद्री आणि एक वर्चस्ववादी असणाऱ्या व्यवस्थेची आपण निर्मिती केली पाहिजे. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये भारत काही अपवाद नाही, भारताची व्यवस्था त्याला अपवाद नाही. आपण सगळी असणारी एक आंतरराष्ट्रीय चौकट बघायला लागलो तर तुम्हाला अलीकडच्या कालखंडामध्ये माचोच्या असणाऱ्या जाहिरातीमध्ये दाखवणारी जी सक्षम असणारी पुरुष नेतृत्व दिसतात तशा प्रकारच्या नवनेतृत्वांची निर्मिती जागतिक पटलांवर मग आपल्याला होत असताना दिसून येतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा हौस, त्याविषयीची असणारी भावना कळत नकळतपणे सामान्य मनांमध्ये तयार व्हायला लागते. मग आता मी संदर्भ दिलेला होता खास करून एक भागाचा की इतके कोटी असणारे लोक स्थलांतरित झाले, त्यांचं निवडणूक मूल्य नाही का, तर निश्चित निवडणूक मूल्य आहे. पण कोरोनाच्या कालखंडानंतर त्यांच्या निवडणूक मूल्याला आता महत्व असणार नाही, कारण आपण वंदे भारत मधून लोकांना आणलं, इथल्या असणाऱ्या मध्यम वर्गाला, सोकाळ जो काही मध्यम वर्ग आहे त्याला सुखवस्तू आपण बनवलं,
आणि आपली व्यवस्था भांडवली व्यवस्थेच्या पाठीशी इतकी भक्कमपणे आपण उभी केलेली आहे की आता त्यांची मतं असलीत काय आणि नसलीत काय याचा मात्र कुठल्याही प्रकारचा असणारा प्रभाव मात्र होणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेला आपण वर्तन करतो त्या वर्तन शैलीमधून आपल्याला दिसायला लागतं की आम्ही व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, राज्याचा भाग म्हणून परस्परांसोबत कशा प्रकारचा संवाद साधतो किंवा वर्तन करतो. आणि हे राजकीय व्यवहार शैलीतील जे वर्तन आहे, जे वरून खाली येणार आहे किंवा खालून वर जाणार आहे, या दोन प्रक्रियांमध्येच मग आपल्याला कुठेतरी शोधावं लागतं की आमच्या असणाऱ्या रचनांमध्ये पारंपरिक रीतीने काय बदलाव व्हायला लागलेले. 4 नोव्हेंबर 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सभेमध्ये एक भाषण केलं, जे गाजलेलं आहे. आणि त्या भाषणाचा असणारा मूलभूत असणारा भागच हा होता. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की ज्या वेळेला परिस्थिती सर्वसामान्य असेल त्याला राज्य स्वायत्त असतील आणि ज्या वेळेला असणारी परिस्थिती ही प्रतिकूल असतील, युद्धजन्य असेल, त्यावेळेला मात्र हा देश एकात्म होऊन संघीय पद्धतीच्या असणाऱ्या परीने काम करेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्याला कोरोनाच्या बाबतीमधला प्रसार व्हायला लागला त्याला पहिला शब्द वापरला गेला युद्धाचा, की हे युद्ध आहे. आणि ज्या वेळेला आम्ही युद्ध नावाची संकल्पना वापरतो त्याला कळत नकळतपणे राज्याच्या स्वायत्ततांवर आघात होत असतो. त्यासाठी घटना कलम 352, 356, 360 वापरण्याची गरज नाही. छोटे असणारे कायदे सुद्धा त्याला पुरेसे असताना दिसतात. पुढे चालून मी त्यावर येईल. पण ही सगळी असणारी ज्याला आम्ही युद्ध म्हणतो, युद्धातले 2 संदर्भ आहेत. एक, खरं तर युद्धानंतर कधी पूर्णविराम नसतो. युद्ध हे नेहमी अपूर्ण विरामामध्ये, स्वल्प विरामामध्ये सातत्याने चालणारी प्रक्रिया असते. दुसरं एक फार महत्वाचं विधान आहे एडमंड बर्गचं, अमेरिकन असणारा हा विश्लेषक. तो म्हणतो की युद्धापेक्षा आम्ही शांततेचा विचार केला पाहिजे आणि शांततेवर भर देत सर्वसामान्य असणाऱ्या माणसांना आपल्या बरोबरीने आणत व्यवस्थांमधील असणाऱ्या समस्यांची आम्ही उकल केली पाहिजे. सुप्रसिद्ध असणारं बर्गचं भाषण आहे. आणि मग आपण ह्या 2 असणाऱ्या संदर्भांना ज्याला विचारात घेतो त्याला एक पुन्हा असणारी प्रतिमा आणि या अनुषंगातून दिसायला लागते की कदाचित तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती असेल 1967 मध्ये बिहारमध्ये महामाया प्रसाद सिन्हा नावाचे मुख्यमंत्री झाले आणि त्याला केंद्रामध्ये असणारं इंदिरा गांधींचं होतं. बिहारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला आणि सिन्हांनी प्रचंड बरेचदा विनंती केली की बा तुम्ही येऊन आमच्या दुष्काळाचं असणारं निराकरण करावं किंवा बघावं. आणि केंद्रांमधील असणारी पक्षीय रचना आणि राज्यातील पक्षीय रचना यातल्या द्वंद्वांमध्ये मात्र हे घडलं नाही. आणि म्हणून मग महामाया प्रसाद सिन्हा यांनी रशियाच्या सरकारला पत्र लिहिलं की तुम्ही आमच्या देशामध्ये आणि बिहारची असणारी परिस्थिती तपासा. मित्रांनो, आजच्या या स्थितीमध्ये जगातला कुठलाच देश तुमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि आपणही आपल्या असणाऱ्या भावंडांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कधी काही 1947 नंतर भारताची प्रतिज्ञा लिहिल्या गेलेली असेल आणि त्या प्रतिज्ञेचा तुम्ही आम्ही एक भाग होतो की या देशातील सारे असणारे बंधू आमचे बांधव आहेत, सर्व सख्य आहेत, सगळ्यांचा आदर करणं आमची परंपरा आहे. कोरोनाच्या विषाणूने ही असणारी सगळी परंपरा एका क्षणांमध्ये विभेदात्मक असणाऱ्या प्रक्रियांमध्ये घेऊन गेली. आणि मग आपण विचार करत असताना राज्य व्यवस्था आणि केंद्रीय व्यवस्थेतील असणारे ताणेबाणे ज्याला पाहतो त्याला खरोखर याही असणाऱ्या प्रक्रियेमध्ये बंधुत्वाची असणारी भावना आपल्याला याचं एक चित्र आपल्याला लागेल. खरं तर सोप्या असणाऱ्या भाषांमधला अर्थ आम्ही लक्षात घेतला तर म्हणू शकतो की शेवटी संघराज्य म्हणजे काय, तर संघराज्याचा सर्वसामान्यपणे अतिशय सोपा आणि सरळ अर्थ आहे विकेंद्रीकरण करणे. मग गेल्या 70 वर्षांच्या कालखंडामध्ये व्यवस्थेचं विकेंद्रीकरण किती झालं आणि जर विकेंद्रीकरण झालेलं नसेल तर आम्हाला केंद्रीकरण का वाटते हा असणाऱ्या प्रश्नाचा मग आपल्याला शोध घ्यावा लागेल. आणि मग सगळी पातळीपासून खालच्या तळापर्यंत उतरत असताना आपल्याला जी उतरंड दिसायला लागते त्या उतरंडीमध्ये पिरॅमिड पद्धतीने निर्माण झालेली आपल्या शासन रचनेमध्ये कोणीतरी वर बसून स्वतःला असणारा प्रभुत्व संपन्न समजतो आणि इतरांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि राज्यांचा आणि केंद्रांचा संघर्ष आहे आणि इथेच खालच्या माणसांचा आणि वरच्या माणसांचा असणारा संघर्ष आहे. मित्रांनो, आपण ही सगळी रचना पाहू जात असताना आपण घटना तज्ञांच्या प्रक्रियेकडून आलो आणि हे पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की कोरोना नंतरच्या कालखंडांमध्ये नेमकं संघ राज्यांचं असणारं स्वरूप काय असणार आहे, काही त्याची तुरळक उदाहरणं घेऊन आपण त्याला विश्लेषित करण्याचा प्रयत्न करूया.
खरं तर सगळ्यात मोठा एक बदलाव आम्हाला दिसतोय तो म्हणजे संस्थात्मक बदल दिसतोय. आणि हा संस्थात्मक बदल सुद्धा हा काही कोरोना नंतरचा नाहीये. त्याची असणारी पार्श्वभूमी भारताला आहे. 1957च्या कालखंडामध्ये केरळ राज्य अस्तित्वात आलं. नमूद्रीपाद त्यावेळेला असणारे केरळचे मुख्यमंत्री बनले आणि उन्हापुऱ्या 2 वर्षामध्ये तिथल्या राज्य सरकारांनी विशिष्ट अभ्यासक्रम तयार केला म्हणून नेहरू सारख्या असणाऱ्या माणसांनी, व्यक्तिमत्वानी त्या असणाऱ्या केरळच्या राज्यालाच बरखास्त करून टाकलं. संघ राज्य प्रणालींमध्ये राज्य संघर्षातील किंवा केंद्र संघर्षातील हा पहिला प्रारंभ बिंदू होता. आणि अशी वंदत आहे की ही सगळी असणारी घटना इंदिरा गांधींच्या सांगण्यावरनं झाली. कोणी असो, पण उत्तरदायित्व मात्र जर आम्ही लक्षात घ्यायला गेलो तर या कालखंडांचा आम्ही विचार करत असताना आम्हाला लक्षात यायला लागतं 57च्या कालखंडांमध्ये की जिथे भारताची व्यवस्था नव्याने दुडदुड धावायला लागलेली आहे, रांगायला लागलेली आहे. आणि अशा व्यवस्थांमध्ये अशा प्रकारच्या वर्चस्वशाली असणाऱ्या व्यवस्थेची निर्मिती होणं हा खरं तर त्यावेळेला एक मोठा धक्का होता. आणि परंपरा ज्यावेळेला आज आम्ही तपासतो त्यावेळेला लक्षात येतं की 1957 ते 2020 या समग्र कालखंडांमध्ये कितीतरी राज्यांची असणारी सरकारे आम्ही बरखास्त केली. अनेकांना न्यायपालिकेत जावं लागलं आणि न्यायपालिकेमधून येऊन स्वतःच असणारं राज्य पुन्हा तयार करावं लागलं. SR बोम्मई विरुद्ध संघराज्य हा गाजलेला वादविवाद तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. पण अलीकडच्या संस्थात्मक रचनांमधले असणारे बदलाव आम्ही पाहिले पाहिजे. आणि तो बदलाव आम्हाला कशा पद्धतीतला दिसतो, काही संदर्भ लक्षात घ्या. मगाशी धारपवार सरांनी उल्लेख करत असताना महाराष्ट्रातल्या निवडणुकींचा उल्लेख केला, मी तिथून प्रारंभ करतोय. लक्षात घ्या की निवडणुका घेणं कोणाचं काम आहे? तर घटनेचं 324वं कलम स्पष्टपणे सांगतं की निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि निरपेक्ष पद्धतीने त्यांनी घेतल्या पाहिजे. पण राज्यपाल नियुक्त करत नाही आणि निवडणूकही कोरोनाच्या काळात होत नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधानांच्या कानावर टाकलं की ही विधान परिषदेची निवडणूक घ्या. संदर्भ लक्षात घ्या. आणि माननीय पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला सांगितलं की निवडणूक घ्या. मग महाराष्ट्रातील असणाऱ्या याही लोकांनी, मंत्रिमंडळाने विनंती केली निवडणूक आयोगाला की निवडणूक घ्या. म्हणजे एक औपचारिकता पण झालेली आणि दुसऱ्या बाजूने वेगळ्या मार्गांचा तुम्हाला विचार दिसतो. म्हणजे निवडणूक आयोग कुणाच्या असणाऱ्या इशाऱ्यांवर, कुणाच्या मान्यावर चालत आहे याचा असणारा एक संदर्भ तपशील तुम्हाला कोरोनाच्या निमित्ताने उजागर झालेला दिसेल. म्हणजे कोरोनाच्या पूर्वी राज्यसभेच्या सुरू झालेल्या निवडणुका सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून थांबवण्यात आल्या आणि मग सगळी मध्य प्रदेशाची वगैरे घटना, या सगळ्या असणाऱ्या घटना सुरू करून जर आपण अभ्यासलं तर खरोखर संस्थानिकरणाचा आपण जो काही बदलाव आहे त्या संस्थानिकरणाच्या बदलावांमध्ये निरपेक्ष असणाऱ्या संस्था आपलं भान सोडत आहेत का, हा एक सर्वात मोठा असणारा प्रश्न पुढच्या असणाऱ्या चर्चेला आपल्याला प्रारंभ करताना दिसेल. आणि ती फार महत्वाची आणि कळीचा असणारा भाग आहे, कारण त्याला एक संदर्भ आहे. 1977 मध्ये ज्याला इंदिरा गांधी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या, त्याला इंदिरा गांधींचं असणारं वक्तव्य फार सुप्रसिद्ध होतं. त्या असं म्हणाल्या होत्या की या निवडणुकीमध्ये काँग्रेस हरलेली आहे आणि निवडणूक आयोग मात्र जिंकलेला आहे. निवडणूक आयोगाच्या निरपेक्षतेचं कौतुक पराभूत माणसांनी करावं, एका पंतप्रधानांनी करावं, ही असणारी विरळ घटना जर आम्ही या वेळच्या असणाऱ्या बाबतीमध्ये जोडून पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की आम्ही व्यवस्थांच्या संदर्भातली बदलाव कुठल्या असणाऱ्या प्रक्रियांकडे घेऊन चाललेलो आहोत. दुसरा संदर्भ मगाशी स्थलांतरितांच्या अनुषंगातून मांडलेला, आता त्यालाच पुन्हा जोडतोय की अलीकडे जे काही निर्णय आलेले आहेत, म्हणजे आपण असं पाहतो की साध्या वृत्तपत्रातल्या एका बातमीला घेऊन पीएलच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय स्वतः पिटिशन दाखल करून निर्णय देतं. मग 14 कोटी लोकांचं स्थलांतरण झालं, पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या आल्यात, हृदयाला पाझर फोडणारी एकही बातमीची दखल न्यायपालिकेला स्वतःहून का घ्यावीशी वाटली नाही. आणि त्यावरचं असणारा सूचक म्हणून बरंच काही सांगून जाणार. ओरिसाच्या उच्च न्यायालयाने आपल्याच लोकांना, आपल्याच रहिवाशांना आपल्याच राज्यामध्ये आणण्याचा केलेला प्रतिबंध हा जरी सैद्धांतिक आणि तत्वज्ञानाच्या आधारावर जरी योग्य असला तरी मूलभूत प्रमेयांच्या आधारांवर ज्याला आपण तपासायला लागतो त्याला स्वातंत्र्य आणि समतेच्या कलमांना मोडीत काढणारे हे आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे मग एका बाजूला मग खाजगी लॅबमध्ये एखाद्या व्यक्तीने टेस्ट करायची किंवा नाही, त्याचे पैसे कोण देणार, याच्यावरचाही निर्णय दिलेला फिरवला जातो. या प्रकारच्या संस्थानिकीकरणाच्या रचनांमध्ये आलेला बदलाव आम्ही जर लक्षात घ्यायला लागलो
तर संघ राज्याच्या असणाऱ्या स्वरूपातील असणारा संदर्भ मग तुम्हाला आम्हाला कळायला लागला. खरं तर लोकशाही जी काही जिवंत राहते, जो काही स्वभाव गुणधर्म बनला गेलेला आहे तो विकसित होत असतो वेगवेगळ्या असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला प्रभाव टाकण्याचा वेगळ्या माध्यमातून निर्देश देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मूलभूत असणाऱ्या ढाच्याला मात्र तडे जायला सुरू म्हणजे जी संघीय रचना उभी केलेली होती त्या यंत्रणेमध्ये परस्पर काही सांधे त्याला वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून धक्के लावत दूर करण्याचा सातत्याने आपण प्रयत्न करतायत हे आम्हाला मग जाणवायला लागतं. आणि म्हणून आपण ह्या प्रणालींचा विचार करत असताना आपल्याला दिसून येतं की आम्ही ही सगळी रचना ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेच्या पुन्हा एका रचनेचा मला खास करून उल्लेख करावा लागेल की कदाचित लष्कराने युद्धाच्या काळाच्या व्यतिरिक्त कधी एकत्रित पत्रकार परिषद घेतलेली नसेल, ती यावेळेला झाली. आणि काय निर्णय व्हावा, तर जी असणारी योद्धे म्हणून काम करतायत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करायची. म्हणजे व्यवस्थांमध्ये एका बाजूला लष्करांचं मानचिन्ह म्हणून आम्ही वेगळ्या संदर्भाने उपयोगात आणतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या असणाऱ्या पत्रकार परिषदांमधून दिला जाणारा संदेश मात्र कुठेतरी इतक्या असणाऱ्या स्वाभाविक सामान्य पातळीवरचा आम्हाला जाणवतो. त्याच्या महत्वाची असणारी जी काही लक्षणं आहेत ती संपुष्टात येत नाहीत ना, हा मग धोका त्यामध्ये आम्हाला दिसायला लागतो किंवा दिसल्या गेला पाहिजे. खरं तर राजकीय विश्लेषकांचं हे काम आहे की आपण कुठल्याही बाबतींमध्ये तटस्थ पद्धतीने निरपेक्ष पद्धतीने विश्लेषण आम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून संघराज्याच्या ढाच्याला बदलावाला आज कोरोनाची परिस्थिती उद्भवली असं नाही, त्याचा पूर्व इतिहासही आहे आणि त्या पूर्व इतिहासाचा एक भाग मात्र आजच्या विरोधी पक्षांमध्ये नसणारा काँग्रेस पक्षही आहे. आणि मग आपण हे ज्याला सगळं समजून घेतो त्याला मात्र संस्थात्मक रचनांमध्ये ज्या पद्धतीने परिवर्तन येतात त्या परिवर्तनाचा मात्र कुठेतरी विचार व्हायला हवा. दुसरी बाब आपल्याला लक्षात यायला लागलेली असेल की कोरोना नंतरच्या कालखंडांमध्ये मूल्यात्मक पद्धतींमध्ये परिवर्तन यायला लागलेले, की आम्ही स्वातंत्र्याची संकल्पना मांडली, समतेची मांडली, नागरिकत्वाची भूमिका मांडली, बंधुत्वाची संकल्पना मांडली. या सगळ्या संकल्पना आकुंचित व्हायला लागलेल्या आहेत. आणि या आकुंचनाचा भाग कसा असावा, तर आम्ही आमच्या लोकांकडे एक प्रकारची शत्रू म्हणून बघायला लागलेलो आहोत. आणि या शत्रुत्वाच्या संकल्पनेमध्ये दुसऱ्यांना मदतीचा हात देणे याच्या ऐवजी मात्र माणसांकडे तिरस्काराने बघणे, संशयाने बघणे, या पद्धतीचा नवा विचार जो काही आपल्या मनांमध्ये रुजायला लागलेला आहे तो मूल्यात्मक व्यवस्थेला हादरा देणार आहे. कारण हा कालखंड काही असा राहणारा नाहीये, तो निघून जाईल. पण आपण ज्या काही रुंद असणाऱ्या रचना उभ्या करतो मानवी व्यवस्थांमध्ये, भेदांमध्ये, त्या असणाऱ्या रुंदावलेल्या कक्षेला भरून काढण्याचा प्रयत्न खूप जोखमीने करावा लागतो. हे विभेदीकरण किती मोठ्या प्रमाणातलं आहे, तर ग्राम व्यवस्थेतील असणारा सामाजिक रचनेचं असणारं व्यवस्थीकरण सुद्धा यामध्ये बदलायला लागलेलं आहे. म्हणजे आम्ही सहज लक्षात घेतलं पाहिजे की शहरातून गेलेला हा स्थलांतरित कामगार खेड्यात जाणार, तो आपली संस्कृती घेऊन जाणार आणि आता शहरांमध्ये आपल्याला उपजीविका होत नाही म्हणून आता खेड्यांमध्ये उपजीविका करण्याचा प्रयत्न करणार. यातून सामाजिक असणाऱ्या नव्या विभेदाच्या असणाऱ्या रचनेला आता सामोरं जावं लागणार आहे की तुम्ही स्थानिक ठिकाणी किती रोजगार निर्माण करणार, यापेक्षा जे सामाजिक द्वंद्व या निमित्ताने उभं झालेले आहेत त्या द्वंद्वाची भरपाई करण्याची एक जोखीम सर्वसामान्य असणाऱ्या माणसांवर आलेली आहे. आणि नेमकीपणाने येत असताना आम्ही आमच्या स्वतःच्या मूल्यात्मक व्यवस्थेला मात्र बाजूला केलेलं आहे. आणि म्हणून ही रचना ज्या वेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आम्ही एकाच वेळेला संघीय व्यवस्थेच्या ढाच्यांमध्ये असणारे मूलगामी जी तत्व होती त्या तत्वांच्या पलीकडे जात कुठेतरी कृती करू लागलेलो आहोत आणि या कृतींचे मात्र उद्या चालूनच्या काळामध्ये दूरगामी परिणाम आपल्याला दिसायला लागतील. मग अशी उल्लेख झाला प्रशासकीय व्यवस्थेचा. खरं तर आपल्याला असं म्हटलं गेलेलं होतं, आम्ही ज्या काही 3 सूची निर्माण केलेल्या होत्या त्या संदर्भांमध्ये, आणि तो थोडासा असणारा विषय आता मी याकडे घेऊन येतोय. तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला पहिलं लॉकडाऊन घोषित झालं ते लॉकडाऊन घोषित करताना कुठे असणाऱ्या संविधानिक तरतुदीचा उपयोग करण्यात आला. मित्रांनो, फार जुजबी असणाऱ्या स्वरूपातली संदर्भ आहे ज्याच्यामध्ये एक वाद केंद्र आणि राज्यातला आहे. समवर्ती सूचीमध्ये जर जाऊन तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल समवर्ती सूचीच्या 29व्या क्रमांकावर संसर्गजन्य आजारांच्या बाबतीमध्ये एक
महत्वाची असणारी एक मांडणी केलेली आहे, एक प्रिन्सिपल, एक तत्व टाकलेलं आहे. आणि आम्ही असं शिकवत आलो की संवर्धित सूचीवर केंद्राचा अधिकार आहे. या 29व्या क्रमांकाचा केंद्र सरकारने खुबीने वापर करीत अलीकडच्या आपत्ती नियंत्रण कायदा 2005चा आणि 1897च्या साथीच्या आधाराचा असणारा कायदा, या तिघांना एकत्रित करीत सध्याची असणारी केंद्रीय व्यवस्था काम करू लागलेली आहे. म्हणजे खरं तर 2005 मध्ये ज्यावेळेला हा कायदा आला, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा, नियंत्रण कायदा, हा ओरिसामध्ये आलेला 1993 मधील चक्रीवादळ असेल, काही उडू नको देऊ कुठला कागद, सुनामी असेल, कुठला कागद वगैरे उडू नको देऊ. शिकण्याकरता नव्या पद्धतीच्या धाटणीतून लोकांचं समायोजन करण्याकरिता आणि राज्य व्यवस्थांना एक संचालित करण्याचा भाग म्हणून तो आलेला होता. आज मात्र सरकारद्वारे या एकाच कायद्यांचा जो तर कुठलाही मूलगामी असणारा हिस्सा नाहीये, तो नसताना एक सर्वसामान्य तरतूद देशाच्या राजकीय समग्र असणाऱ्या व्यवस्थेला संचालित करते. आणि इथेच आपल्याला संघराज्य प्रणालीमध्ये आता छोट्या छोट्या असणाऱ्या तरतुदी मुख्य असणाऱ्या प्रवाहाच्या पलीकडे जात कशा शिरजोर बनतायत याचं चित्र तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. आणि आम्ही हा तपशील लक्षात अगोदर घेतला पाहिजे की कुठल्या पद्धतीने हे सुरू केलं गेलं आणि कुठल्या पद्धतींवर आम्ही आलेलो आहोत. आणि प्रशासकीय संदर्भांचा विचार करत असताना खरं तर हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. पण या निमित्ताने राष्ट्रीय आपत्ती धोरण आखत असताना पंतप्रधानाच्या नेतृत्वामध्ये काही निर्णय घेण्याचे या कायद्यांवर अधिकार मिळाले गेलेले. आणि यामध्ये लेअर आहे, एक राष्ट्रीय लेवल आहे, एक राज्यीय आहे आणि एक स्थानिक आहे. आणि या सगळ्या असणाऱ्या लेवलला एक सांधेजोड करणारी एक प्रशासकीय यंत्रणा आहे. प्रशासनाच्या कडून निघणाऱ्या सगळ्या असणारे व्यवहार ज्याला आपण पाहतो किंवा त्यांची पत्र पाहतो, त्याला आपल्याला एक प्रकारची सुसंगती असताना दिसत नाही. आज एक पत्र निघतं, उद्या दुसरं असणारं पत्र येतं. मित्रांनो, आम्ही संघराज्य का निर्माण केलं याचं उत्तर आपण यातच शोधलं पाहिजे. या देशामध्ये प्रचंड विविधता आहेत आणि या सगळ्या विविधतांना जर आम्हाला एकात्म करायचं असेल तर संघराज्याशिवाय दुसरा चांगला असणारा पर्याय नव्हता. मग या प्रत्येक राज्याची ठेवण वेगळी आहे. महाराष्ट्राची ठेवण वेगळी आहे, गुजरातची ठेवण वेगळी आहे, कर्नाटकाची वेगळी आहे, तिकडच्या असणाऱ्या त्रिपुराची ठेवण वेगळी आहे, अरुणाचलची वेगळी आहे. मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठेवण असणाऱ्या राज्यांचा ज्याला आपण विचार करतो, त्याला पत्र काढत असताना प्रशासनाच्या स्वरूपांमध्ये एक सुरीपणाचा एकात्म भाग दिसतो. त्यामध्ये मात्र आपल्याला संघात्मक पद्धतीचा लवलेश दिसत नाही. आणि मग तिथली माणसं, तिथल्या परंपरा, तिथली असणारी विचारधारा, तिथल्या माणसांची असणारी खाण्यापिण्याची असणारी सगळी काही रचना, ह्या सगळ्या गोष्टी ज्याला आपण पाहतो त्याला आपण हे समजून घेतलेलं आहे, मात्र लक्षात येत नाही. म्हणजे उदाहरणादाखल आपण एक लक्षात घेऊया. महाराष्ट्रामध्ये अडकलेल्या बंगाल प्रांतातल्या मजुरांनी आम्हाला आमच्या पद्धतीतलं जेवण मिळावं असा आग्रह धरला. हा अनुचित नाही. मग तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा प्रकारचा आग्रह कसा काय धरू शकता? अशी प्रशासकाची पृच्छा जर होत असेल तर ते कदाचित माणसाच्या मूल्यांना नाकारणारी रचना आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपली केशभूषा असेल, वेशभूषा असेल, जीवन पद्धती असेल, यामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये एक स्वतंत्रता आहे. आणि प्रशासनांच्या पातळीवर अशा प्रकारच्या स्वतंत्र पद्धतीला स्वीकारण्याची पद्धती विकसित झालेली आपल्याला दिसत नाही. आणि कोरोनाच्या काळामध्ये प्रशासक सर्वोच्च स्थानी गेलं आणि सर्वसामान्य असणारा माणूस मात्र त्याला गेलेला आहे. आणि मग या ठिकाणांमध्ये पोलिसी प्रशासनाचा वचक असेल, जिल्हाधिकाऱ्यांचा असणारा वचक असेल, त्या राज्य आणि केंद्र सरकारांच्या असणाऱ्या म्हणजे त्या प्रशासनाचा वचक असेल, तो तुम्हाला दिसायला लागेल. मूळ मुद्दा आपल्याला पुन्हा एका ठिकाणी दिसेल की केंद्र सरकारने जवळपास 11 वेगवेगळ्या समित्या तयार केल्या आणि या समित्यांच्या माध्यमातून मंत्री परिषदेच्या गटांची पण स्थापना करण्यात आली. सगळ्यांना राज्य वाटून देण्यात आले आणि समित्यांना हे अधिकार देण्यात आले की जे रेड झोन्स आहे, हॉटस्पॉट आहे, त्या ठिकाणची जाऊन तुम्हाला स्वतंत्रपणे चौकशी करता येईल. आणि चौकशी करत असताना, सांगत असताना राज्याला सांगण्याचं अधिकार काम नाहीये. तुम्ही सरळ केंद्राला काय करा, त्याचा जो काही आहे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अनेक राज्यांना माहिती नव्हतं की आपल्या ठिकाणांमध्ये केंद्रीय पथक आले आणि ते पाहते. या देशाची सर्व व्यवस्था जर सारखी आणि एकात्म आहे तर मग अशा व्यवस्थेमध्ये राज्यांना विश्वासात घेऊन आपण का काम करत नाही या प्रश्नाचं उत्तर जर शोधायला लागलो तर आपली असणाऱ्या रचनेमध्ये केंद्रीकृत असणाऱ्या व्यवस्थेकडे आमचं असणारी शीर्षस्थ असणारी यंत्रणा असावी, हा भाग मग आपल्याला त्यामध्ये दिसायला लागतो. आणि म्हणून ही असणारी जी काही छोटी छोटी तपशील आहेत आपण फारसं लक्ष देत नाही, पण ते कुठेतरी भारताच्या संघ राज्याला
थोड्या मोठ्या प्रमाणांमध्ये मात्र छेद देण्याचा, त्याला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांचाही आपण विचार करूया. मगाशी असणारी धारपार सरांनी मांडलेला होता की आम्ही एका डिजिटल युगांमध्ये वावरत होतो. आज आपण वेबिनार करता कितीतरी असणाऱ्या समस्यांना आपण आज सामोरं गेलेलो जाणार आहोत आणि शिकत पण आहोत, एक कौतुकाचा भाग लक्षात घेतला तर. खास करून 1980 नंतरच्या कालखंडानंतर ही भावना मांडली गेली की जगामध्ये आता डिजिटलायझेशन होणार आहे आणि डेमोक्रेसीचं पण डिजिटलायझेशन होईल. त्यावेळेला लोकांना फारसा विश्वास नव्हता असं काही होईल का. तुम्हाला माहित असेल, जेरेफ काप्रा नावाचा असणारा विचारवंत आहे, फार सुंदरच असणारी त्याची टेक्नॉलॉजीवर मांडणी आहे आणि सहकार्य अमेरिकन सरकारने घेतलेलं होतं. 1982च्या काळामध्ये भारतात आला आणि इंदिरा गांधींची त्यांनी भेट घेतली. त्यांनी या विषयांवर चर्चा केली की भारतातलं औद्योगिक असणारी रचना कशा पद्धतीने, ज्याचं डिजिटलायझेशन तुम्ही कसं करणार आहात. काप्राला अपेक्षित होतं की हे गांधी मूल्यांसारखं असेल, कारण काप्रा स्वतः गांधींचा असणारा फार प्रशंसक आणि तिची सगळी मांडणी तशी आहे. पण इंदिरा गांधींनी सांगितलं की आम्ही जी काही प्रौद्योगिकी व्यवस्था उभी केलेली आहे, तंत्रज्ञानाची व्यवस्था उभी केलेली आहे, ही व्यवस्था मात्र आता इतक्या पुढे गेलेली आहे की आता आम्हाला या प्रकारच्या रचनेमध्ये किंवा गांधी मूल्यांमध्ये ढाळणं शक्य होणार नाही. म्हणजे ज्या राजकीय पक्षाचा पाया विकेंद्रीकरणाच्या रचनांप्रमाणे ग्रामविकासाच्या स्वरूपांवर होता, त्याच पक्षाची शीर्षस्थ नेता अशा पद्धतीने मांडणी करता, हे चित्र आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. 1980 नंतरच्या कालखंडानंतर झपाट्याने तंत्रज्ञानीकरण होणं सुरुवात झाली. पण माझा मूलभूत असणारा मुद्दा आहे, आता आपण डिजिटलायझेशनच्या पलीकडे आलेला आहोत आणि मला असं म्हणायचं आहे की आता आपली डेमोक्रेसी टेक्नॉलॉजिकल डेमोक्रेसी बनणार आहे. टेक्नॉलॉजिकल. आणि त्याचं छोटंसं प्रतिबिंब जर तुम्ही पाहिलेलं असेल या कालखंडामध्ये, तर तुम्हाला ते इंग्लंडमध्ये दिसलेलं असेल. बोरिस जॉन्सन आपल्या उपचाराकरिता जाण्याच्या पूर्वी, ऍडमिट होण्याच्या पूर्वी, हाऊस ऑफ कॉमन्सची जेवढ्या काही सभा झाल्या त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 4 लोकांनाच बोलावलं, एक विरोधी पक्षाचा, एक यांचा. आणि त्या बाकीच्यांना सगळ्यांना सांगितण्यात आलं की आता तुम्हाला जे काही मांडायचं ते बाहेरून, म्हणजे आता जसं आपण झूम ऍपचा वापर करतात त्या पद्धतीने तुमचं म्हणणं मांडा. म्हणजे आता याच्यानंतर सभागृह भरणार नाही, सभागृहामध्ये ऑनलाईन प्रश्न येतील. ऑनलाईन प्रश्नाची थेट सध्याच्या कालखंडामध्ये जी काही संघ सहभागी असणारी संकल्पना आपले शीर्षस्थ नेते मांडताना दिसत आहेत की तुमची आम्ही बैठक घेणार आहोत, मुख्यमंत्री आपल्या घरी आहे, पंतप्रधान आपल्या त्या ठिकाणांमध्ये आहेत आणि आता कोणी कोणाला एकत्रित यायची गरज नाही, आपण परस्परांनी हा संवाद साधू, फक्त तुम्ही आपल्या ज्या काही असणारे प्रोजेक्ट असतील, प्लॅन असेल, तुम्ही आम्हाला पाठवा. म्हणजे एक लक्षात घ्या की एका छोट्याशा असणाऱ्या घटनेने टेक्नॉलॉजिकल डेमोक्रेसीकडे होणारा प्रवास हा मूलभूत असणाऱ्या संघीय रचनेच्या पलीकडे जात असताना आपल्याला दिसतो. कारण टेक्नॉलॉजी ही नेहमी केंद्रीकृत असते, ती कधी कडे जात नाही. तुम्हाला आम्हाला गुगल एकत्रित करतो, तुम्हाला एकत्रित करतो. ते छोटे छोटे जर पॉकेट्स आपण लक्षात घ्यायला लागलो तर उद्या चालून उद्याची असणारी लोकशाही, ज्याला आपण खरं तर डिजिटल डेमोक्रेसी म्हणत होतो, कॉर्पोरेट डेमोक्रेसी म्हणून आपण त्याच्यावर टीका करत होतो, आता याच्यानंतर जगभरातल्या लोकशाही ह्या टेक्नॉलॉजिकल डेमोक्रेसी होती आणि महाराष्ट्रात त्याचा आता विचार व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे भविष्यात शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित येण्याची गरज राहणार नाही, कदाचित पुढच्या 2-3 वर्षानंतर. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमदार येण्याची गरज राहणार नाही, पंतप्रधान आणि खासदार यांनी एकत्रित येण्याची गरज राहणार नाही, पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाने एकत्रित येण्याची गरज राहणार नाही. सर जे काही आहे ते डिजिटलायझेशन झालेलं असेल, त्याच्या पुढचे म्हणजे टेक्नॉलॉजिकल झालेलं असेल आणि या माध्यमातून आम्ही नव्या असणाऱ्या लोकशाहीचा जर आगाज करत असेल तर ही केंद्रीकृत असणारी टेक्नॉलॉजी व्यवस्था या देशातल्या तमाम असणाऱ्या नागरिकांकरिता मात्र पुरेशी असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा सगळ्यात मोठा असणारा ज्यावेळेला आपण भाग लक्षात घेतो की इथे भारतासारख्या देशांमध्ये खरं तर नेट मिळण्याचे म्हणा, त्यांचे असणारे सिग्नल मिळण्याच्या प्रचंड अडचणी आहेत, त्या ठिकाणच्या आवाजाला कुठल्या प्रकारचा भाग असेल. एक लक्षात घ्या की खरं तर आपण डिजिटल डेमोक्रेसीकडे गेलेलो होतो, कारण पारदर्शी सरकार व्हायला लागलेलं होतं, सगळ्या काही गोष्टी कायदे डिजिटल व्हायला लागलेले आहेत. तुम्हाला आम्हाला येणारी माहिती आदान प्रदान होत असताना ती सरळ संकेतस्थळांवरून येतं आणि आपण ती भरून पाठवतो. पण यामध्ये खरोखर ती माहिती तपासल्या जाते का, याचा कुठे विचार होतो का, हा एक महत्वाचा भाग आहे. सॅम्पल निवडायचे, रॅन्डम सॅम्पल, आणि त्याला आपण न्याय दिलं अशा पद्धतीने आपणच आपलं कौतुक करून घ्यायचं. ही जर अशी लोकशाही या पद्धतीने विकसित व्हायला लागली तर कदाचित पुढच्या असणाऱ्या कालखंडांमधील संघ राज्याचा जो काही असणारा एक पैसा आहे, जो अवकाश आहे,
तो अवकाश हळूहळू स्वीकृत जात असताना आपल्याला दिसायला लागेल आणि तोपर्यंत वेळ झालेली असेल. कारण त्यावरचा असणारा विचार म्हणून आपण तुम्ही आम्ही सगळे मूग घेऊन चुप्प असतो आणि मग सर्वसामान्यांना दोष देत असतो की तुमच्यामुळे आमची ही लोकशाही बिघडल्या गेलेली आहे. किमान ज्यांना कळतं त्यांच्या माध्यमातून होणार हा असणारा प्रवास जर आपल्याला लक्षात आला असता तर ही असणारी रचना फार महत्वाची ठरल्या गेली असती. एका मुद्द्याकडे येत असताना दोन फार महत्वाचे असणारे मुद्दे मांडून मी माझ्या असणाऱ्या निरीक्षणाला या ठिकाणांमध्ये आपण थोडस कॉम्पॅक्ट करूया, कारण बाकीची असणारी चर्चा कदाचित राहू शकेल. एक मुद्दा आहे माझ्या अलीकडच्या पद्धतीमध्ये व्यूहात्मक असणाऱ्या बदलावाचा. खरं तर ज्याला आपण परिस्थिती बदलावाचे असणारे संदर्भ आपण असं म्हणायला लागतो त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला लागतं की काय काय नेमकं आणि कशा कशा पद्धतीने बदलायला लागलेलं आहे. आणि ही रचना ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्याला लक्षात येतं. खरं तर 2-4-5 दिवसांची जर आपण एकंदरीतच रचना पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल नेमका कुठला व्यूहात्मक बदल होतोय. तर मी असं म्हणेन की एके वेळेला असं म्हटलं गेलेलं होतं की काही असणारे संदर्भ थोडेसे असणारे आपण तपासले तर आपल्या लक्षात येईल. अलेक्झांडर असं म्हणाला होता की या देशाचं जे संघराज्य आहे ते संघराज्य राष्ट्रीय शक्तींना मोठं स्थान देतं आणि म्हणून हे संघराज्य जरा वेगळे आहे. मायरन वियर असा म्हणालेला होता की भारताचं संघराज्य हे अर्धसंघराज्य आहे आणि पायलीनी असं म्हटलेलं होतं की या देशाचा संघाचा ढाचा जरी संघात्मक असला तरी त्याचा आत्मा मात्र एकात्मक आहे. मी एक माणसाला मात्र राखून ठेवलेला आहे ज्याचा संदर्भ मी आता याच्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये देईन. शेवटच्या टप्प्यांमध्ये भारत सरकारने एकूण जीडीपीच्या 10% राशीच्या अनुदानाची घोषणा केली. एक सुंदरसं वाक्य वापरलं गेलेलं होतं, एंटायटलमेंट अँड एम्पॉवरमेंट, अनुदान द्या आणि सक्षमीकरण करा. आणि हा आकडा 20 लाख कोटीचा जीडीपीच्या 10% आहे. म्हणजे भारतातील सगळे अर्थतज्ञ मग बॅनर्जी असतील, अमर्त्य सेन असेल सगळेजण बोलत होते की भारतामध्ये असणारी ही आपली अनुदानं वाढल्या गेली पाहिजे किंवा 7-8% वर ती भरभरून आली, सगळ्यांच्या झोळींमध्ये पडल्यासारखं आपल्याला चित्र दिसत आहे. जवळपास 21,70,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ती तरतूद कर्जाची आहे की प्रत्यक्ष भेटीतली आहे याच्यावरची असणारी चर्चा आता राजकीय पद्धतीने रंगत राहील. हा राजकीय प्रक्रियेमधला असणारा भाग थोडासा बघूया. काही फार फार महत्वाचा असणारा एक संदर्भ तुम्हाला लक्षात येईल की व्यूहात्मक बदल काय नेमका झालेला आहे. शेवटच्या 5व्या टप्प्यांमध्ये अर्थमंत्र्यांनी घोषणा करत असताना एक बाब मांडली आणि त्यांनी असं सांगितलं की राज्यांना आता आत्मनिर्भर व्हावं लागेल, कारण आत्मनिर्भर भारताची आम्ही घोषणा केलेली आहे. आणि मग जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर स्वतःची असणारे काही मूलभूत तत्व त्यांनी आता स्वीकारली पाहिजे. आणि ही तत्व स्वीकारत असताना पैसा कसा उभा करायचा तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की किमान तुम्हाला काही 4 गोष्टी कराव्या लागतील. एक सांगितलं की वन नेशन वन रेशन कार्डची संकल्पना राबवावी लागणार. दुसरं म्हणजे व्यवसायाचं सुलभीकरण झालं पाहिजे. तिसरं वीज वितरणामध्ये सुधारणा आली पाहिजे. आणि चौथ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महसूल वाढला पाहिजे. परवा पाटोद्याचे भास्कर पेरेंचं असणारं लाईव्ह पाहत असताना मला जाणवलं की 1995च्या काळामध्ये त्यांच्या ग्रामपंचायतीचा महसूल 1 लाख होता. तो 2020 मध्ये त्यांनी 30 लाख केला आणि सगळ्या सुविधा कशा पद्धतीने दिल्यात हे सगळं कदाचित त्यांच्या डोळ्यासमोर केंद्र सरकारच्या समोर असावे. आता एक लक्षात घ्या की या प्रकारच्या पद्धतीचा आदेश एक केंद्रीय रचना राज्यांकडे सोपवते. याचा अर्थ त्यामधला जो काही मतितार्थ दडला गेलेला तो आम्ही शोधला पाहिजे. आणि त्यांनी असंही म्हटलं की तुम्हाला कर्ज उभं करता येईल एकूण तुमच्या महसुलीच्या 5%, जो पहिले 3% होता तो फक्त आता 2% वाढवण्यात आलेला आहे. आणि दुसरं असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही जर 4 मुद्द्यांपैकी 4ही मुद्दे जर व्यवस्थित रीतीने हाताळले तरच आम्ही तुम्हाला 0.50% अधिक निधी देऊ, फक्त 0.50%. म्हणजे तुम्ही जर 3 गोष्टी पूर्ण केल्या तरी तुम्हाला 0.50% मिळणार नाही. एक गोष्ट केली तर 0.25 मिळेल, 3 गोष्ट केली तरी 0.25 मिळेल, 4 केल्या तर मात्र तुम्हाला 0.50% इतकं असणारं अनुदान केंद्र सरकारच्या वतीने दिलं जाईल. भारतातील केंद्र आणि राज्यातला जो संघर्ष आहे तो घटनेच्या 246 मध्ये आपल्याला दिसतो, ज्यामध्ये केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. आणि घटनेचा 11वा भाग आहे, 12वा भाग आहे, 13वा भाग आहे. आणि मग राष्ट्रपतीद्वारे निघण्यात येणारे असणारे अध्यादेश आहेत. हे सगळं ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्याला लक्षात येतं की प्रत्येक वेळेला केंद्र सरकार स्वतःची एक सर्वोच्च असणारी शक्ती निर्माण करत असताना राज्यांना बाहुलं म्हणून वापरतात का, हा एक महत्वाचा असणारा भाग आहे. हा व्यूहात्मक बदल पाहत असताना तुम्हाला लक्षात येईल की खरं तर सगळ्यात जास्त जीएसटी महाराष्ट्र देतो.
जवळपास 4,518 बिलियन्स इतका असणारा महसूल जीएसटीच्या रूपांमध्ये महाराष्ट्र सरकार देतं. सगळ्यात कमी असणारा सिक्कीम राज्यात आहे तो 13.58 आहे. आणि यावर्षीचं आपलं टार्गेट होतं की जवळपास कोटी जीएसटीच्या माध्यमातून उभे झाले पाहिजे, होणार होते. पण जीएसटी मधून येणारा जो काही निधी आहे तो निधी अद्यापही राज्यांच्या असणाऱ्या खात्यांमध्ये गेला नाही. आणि परवा मात्र घोषणा करत असताना राज्यांनी हे जर केलं नाही तर त्यांना निधी मिळणार नाही या प्रकारचा दिला गेलेला संदेश हा मात्र आपल्याला संघीय रचनेच्या मनोरचनेतला बदल दाखवून देतो. खूप दिवसा अगोदर किंवा वर्षा अगोदर भारतीय संघराज्याचं सटीक विश्लेषण करणारी एक रचना म्हणा की एक वक्तव्य मॉरिस जोन्स नावाच्या अभ्यासकांनी केलेलं. आणि तो असं म्हणाला होता, मी मगाशी ज्या लोकांचे असणारे संदर्भ दिले त्याच्या पलीकडे येतात, की भारताचं संघराज्य ना अर्धसंघात्मक आहे, नाही राष्ट्रीय हिताचं आहे, ना त्याचा आत्मा एकात्मक आहे. भारताच्या संघराज्यामध्ये सौदेबाजी दिसते. आणि भारताचं संघराज्य सौदेबाजीचं संघराज्य. परवाच्या असणाऱ्या त्या केंद्र आणि राज्यांमध्ये झालेल्या ज्या काही वाटपाची जी काही निकष ठरल्या गेली, जे काही तरतुदी करण्यात आल्या आणि राज्यांवर जे काही सोपवल्या गेलं त्यांना आदेश देण्यात आला, त्यातला सरळ आणि साधा अर्थ आहे की केंद्र राज्यांच्या सोबतचं असणारं एक प्रकारचं सौदेबाजीचं असणारं स्वरूप त्याच्यामधनं निर्माण करते. आणि मग आपण हा भाग लक्षात घेत असताना भारतीय स्वरूप या सौदेबाजीच्या असणाऱ्या प्रक्रियेपर्यंत पोहोचल्या गेलेलं दिसून येतं. हा कोरोनाचा असणाऱ्या कालखंडातील सगळ्यात मोठा उजेडात आलेला घटक आहे. पण त्याच्याही सोबतचा एक असणारा पुन्हा महत्वाचा भाग आहे जो आपण वेगळ्या रचनेत पाहिला पाहिजे, की भारताच्या संघ राज्यांमध्ये जे काही टकराव आहेत ते टकराव केवळ केंद्र आणि राज्य यांच्यातच आहेत का? तर असं नाही तर राज्य आणि राज्यांमध्येही आहेत. मग तो कावेरीच्या जलविवादाचा असो, पंजाब आणि दिल्लीमध्ये असणाऱ्या पाणी वाटपांचा असो, हे सगळे असणारे विवाद मागचेही आहेत. पण एक आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सध्याच्या काळांमध्ये संघ राज्यांमध्ये आलेला बदल जर कुठला असेल तर तो पक्षीय बदल आहे. एक छोटस उदाहरण जरी म्हणून आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातून कर्नाटकांमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या श्रमिकांना त्या राज्यांनी मात्र पायबंद घातला की आम्ही त्यांना स्वीकारणार नाही. म्हणजे इथले मजूर जायला तयार आहेत, राज्य सरकार पाठवायला तयार आहे आणि तिथली सरकारे मात्र आपल्याच माणसाला स्वीकारायला तयार नाहीये. याच्यामध्ये कुठेतरी एक पक्षीय अंतर्गत असणारा जो काही संघर्ष आहे तो आपल्याला पाहावा लागतो आणि तपासावा लागतो. कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आणि मग अशा पद्धतीच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या कालखंडातील असतील, जनता राजवटीच्या कालखंडांमधील असेल, की पक्षाच्या आधारांवर निधी वाटप करणे, नियोजन आयोगामध्ये सापत्न भावाची वागणूक देणे, या प्रकारच्या कृतीचा भाग मला कोरोना कालखंडामध्ये एक प्रकर्षाने जाणवायला लागलेला दिसून येतो. खरं तर सगळीच राज्य असं मानू शकतात की ही सगळी आलेली मजूर आपापल्या फार महत्वाची ठरलेली आणि त्यांचं योगदान आहे, राज्य सांभाळून घ्यायला तयार आहे. पण मजुरांच्या असणाऱ्या मानसिकता आणि त्यांच्या मानसशास्त्रांचा कधीतरी विचार केलाय का? आम्ही त्यांचा विचार करत असताना कधीतरी तपासण्याचा, पत्रकारांनी अभ्यासण्याचा कधीतरी प्रयत्न केलेला आहे का? ते का जाऊ इच्छितात, त्यांना बाहेर पडण्याकरता कोण उद्युक्त करतायत आणि राज्य म्हणून काम करत असताना राज्य कुठे कमी पडतंय, या तीनही पातळ्यांवर विचार होण्याच्या ऐवजी फक्त प्रसार माध्यमातून स्थलांतरितांचे असणारे तांडे मात्र आपण दाखवले. आणि म्हणून राज्यातला असणारा एक नवा संघर्ष जो पूर्वीच्या काळी इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता तो आता पक्षीय आधारांवर तीव्र स्वरूपांमध्ये बाहेर पडताना आपल्याला दिसतोय. आणि म्हणून या संघराज्याच्या प्रणालींमध्ये केवळ केंद्र आणि राज्य अशाच प्रकारचा असणारा संघर्ष नाही तर नव्या संघर्षाची नांदी सुद्धा कोरोना नंतर उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळेल. जाता जाता शेवटच्या असणाऱ्या मुद्द्यांना मी स्पर्श करतो आणि तो म्हणजे बाजारवादाचा आहे. खरं तर मी जागतिकीकरणाची असणारी प्रक्रिया फारशी मान्य करत नाही, कारण हे जागतिकीकरण फार अलेक्झांडरच्या कालखंडाच्या अगोदरपासून सुरू होती. व्यापार सुरू आहे, येणं जाणं चालू आहे, व्यवसायाला बरकती देणं चालू आहे. युद्धाच्या कालखंडामध्ये इथले लोक तिकडे आपली युद्ध सामुग्री विकत आहेत, तिकडचे लोक आपल्याला विकत आहेत, पोर्तुगीज विकत आहेत, फ्रेंच विकत आहेत, इंग्रज विकत आहेत आणि मराठी आणि असणारं मुघलांची असणारी सेनाही आपापसा समोर आहे. हे सगळं पाहू जात असताना जागतिकीकरण काही आजचा भाग नाही, तो 1842चा नाही आणि 1900 असणाऱ्या 47 नंतरच्या कालखंडाचाही नाही. पण या ठिकाणांमध्ये कोरोना नंतर बाजारवादाची तीव्रता मात्र वाढीस लागेल. खरं तर हा भेद थोडासा सूक्ष्म रीतीने आम्ही तपासला पाहिजे.
उदारवादांमध्ये नाही म्हटलं तरी किमान काही असणाऱ्या लोकांना एकाहून अधिक कंपन्यांना स्वायत्तता मिळत असते, जिथे आपण व्यवहार करू शकतो, व्यापार करू शकतो. आणि त्या परस्परांना नियंत्रित करण्याची पण एक प्रकारची नीती असते. बाजारवादांमध्ये मात्र जशी राजकीय सत्ता सार्वभौम बनते, तशी आर्थिक सत्तेमध्ये स्वतःला सार्वभौम बनवण्याची एक अहमिकता म्हणा, एक मनीषा म्हणा निर्माण झालेली असते. आणि अशा प्रकारची मनीषा ज्यावेळेला निर्माण होते, त्यावेळेला इतरांना संपवणे, राज्यव्यवस्थेवर प्रभाव दाखवणे आणि स्वतःला हवाय तशा पद्धतीचा वापर करणे हा भाग येत असतो. एक छोटंसं उदाहरण लक्षात घेऊया, तुम्हाला कदाचित माहिती असेल. शरद जोशींनी आपलं आंदोलन मोन्सॅटो कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लढवलं होतं, कारण जागतिकीकरणाला हादरा देण्याच्या जागतिकीकरणामुळे स्वदेशीचं कसं नुकसान व्हायला लागलेलं आहे. त्यासोबतची एक दुसरी महत्वाची जर्मन कंपनी आहे बायर नावाची, ती त्याच्यापेक्षा जुनी आहे. आणि बायर कंपनी आणि मोन्सॅटो कंपनी कृषी क्षेत्रातील अनेक असणाऱ्या गोष्टींची निर्मिती करतात. मग त्याला लागणारी बियाणं असतील, त्याला लागणारी खतं असतील, त्याला लागणारी औषधं असतील, विषारी द्रव्य वगैरे इतर सर्व. मागच्या वर्षी बायर कंपनीने मोन्सॅटो कंपनीशी करार करून आपली कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. खूप मोठा असणारा व्यवहार होता, त्याची आकडेवारी फ्लिपकार्ट पेक्षा किती प्रचंड मोठी होती. पण या व्यवहारामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने आक्षेप नोंदवला की उद्या चालून जगामध्ये शेतीविषयक असणारी एकच मोन्सॅटो कंपनी राहिली तर जगातील असणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक कर्जामध्ये बुडवून आत्महत्येचं सत्र कदाचित सुरू करायला लागेल. कारण बाजारवाद हा एकाधिकारशाहीचं प्रतिनिधित्व करतो. आणि म्हणून अशा प्रकारची एकाधिकारशाही व्यवस्था जर राजकीय व्यवस्थांमध्ये निर्माण व्हायला जर लागली, तर राजकीय व्यवस्थेचं आकुंचन होण्यासोबतच मूलगामी असणाऱ्या किंवा मूलभूत असणाऱ्या प्रमाणांना मग तडे जाऊ लागतात. ती आर्थिक व्यवस्थेतली एकाधिकारशाही अनावश्यक आहे, राजकीय व्यवस्थेतली एकाधिकारशाही तितकीच अनावश्यक आहे. बाजारवादांचा ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला भारतामध्ये म्हणजे परवाच भारत सरकारने पर्यावरण मंत्रालयाने एक जाहीर असणारे एक निवेदन म्हणा किंवा सूचना मागवल्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जे प्रकल्प खूप दिवसापासून रखडलेले आहेत, मग असेल अंधारी व्याघ्र प्रकल्प जिथे कोळसा खणण्याची आपण कोणाला तरी परमिशन दिली पाहिजे. त्याला मागच्या रमेश सरकारांनी त्याला विरोध केलेला होता, त्याला नाकारला गेलेलं होतं. आता 10 मे पर्यंत किती लोक सूचना पाठवतात हा भाग अलहिदा. पण समजा सूचना आल्या नाही तर याच्यानंतर सगळ्यात पहिली कुऱ्हाड कोरोना नंतर जर कशावर येणार असेल तर ती मात्र जंगलांवर येणार आहे, ती पडणार आहे. आणि मग खाणी, मग पर्यावरणाचा पुन्हा ऱ्हास आणि पुन्हा नवे प्रश्न, अशा प्रकारच्या नव्या बाजारवादांमध्ये कुठेतरी आपण चाललेला होता हा प्रश्न या निमित्ताने दिसायला लागेल. म्हणजे मग अशी चर्चा केलेली होती की तुम्हा आम्हाला अनेक गोष्टी माहिती नाही ज्या परिपत्रकांच्या माध्यमातून येतात आणि तुमच्या माझ्यासमोर नेमकी अचानकपणे धडकतात. अनेकांना ठाऊकही नसते की नेमकं कोणतं पत्र कोणासाठी आणि कशासाठी काढलं गेलेलं आहे, त्याचे लाभार्थी कोण आहे, त्याचा असणारा परिणाम नेमका कोणावर होणार आहे. मग एकंदरीत ज्याला रचना बघायला लागतो, पाहायला लागतो, निरीक्षण करायला लागतो, त्याला कोरोना नंतरच्या जगांमध्ये बाजारवादांचं अस्तित्व राहणार आहे. आणि म्हणजे आज आपण किती जरी म्हणत असलो की चीन अमेरिका संघर्ष होईल, चीनची बाजारपेठ कमकुवत होईल, अमेरिकेच्या अर्थव्यवस्था जाईल, युरोपची अर्थव्यवस्था ध्वस्त होईल, तर या सगळ्या प्रक्रियेमधून हे जग याच्या अगोदर बरेचदा बाहेर आलेलं आहे. आणि युरोपाने स्वतःमध्ये प्रचंड आमूलाग्र क्रांती करत करत औद्योगिक व्यवस्थेचे नवनवे टप्पे गाठलेले. सध्याच्या काळामध्ये आपण 4.0 या औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत आणि ही कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणारी क्रांती आता न्यायपालिका चालवणार आहे, राजकीय व्यवस्था संचालित करणार आहे, ती आता तुमच्या असणाऱ्या अर्थकारणाला गती देण्याचा प्रयत्न करते. सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उतारा म्हणून आता तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा असणारा भाग तुम्हाला लक्षात यायला लागेल. एक लक्षात घ्या की आपण अलीकडच्या काळात बंदिस्त झालो आणि दुसऱ्या बाजूला ड्रोन आले, नवनवे रोबोट यायला लागले आणि त्यांच्या माध्यमातून काम करण्याची एक नवीन असणारी आपण जन्माला घातली. ही असणारी फॅशन कधीतरी श्रम प्रतिष्ठेवर आघात करणारी आणि भारताला पूरक नाही, हे ज्या वेळेला गांधी पण सांगायचे. आजच्या कालखंडामध्ये ही स्थिती जर आपण लक्षात घेतल्या गेली तर भलेही जरी औद्योगिक क्रांती असली तरी ती युरोपाला लाभदायी आहे, ती भारतासारख्या असणाऱ्या देशाला लाभदायी नाही. मग बाजारवादातून एकाधिकारशाहीच्या केंद्रीकरणाचा विचार जर होत असेल तर भारताच्या असणाऱ्या राजकीय व्यवस्थेवर दुर्गामी परिणाम होतील. परवा सर्व सार्वजनिक क्षेत्र खुलं करण्यात आलं, 74% असणारी एकंदरीत गुंतवणूक करण्याचा अधिकार लष्कराच्या ठिकाणांमध्ये देण्यात आला.
एकच सार्वजनिक आता कंपनी राहणार, फार झाल्या तर 4 राहतील इतकाच निर्णय घेतला गेला. आपण LICचा असणारा पैसा वेगवेगळ्या डुबणाऱ्या बँकांना आधार देण्याकरता वापरायला सुरुवात केली. ही सगळी रचना आपण ज्याला अभ्यासतो त्यावेळेला केंद्रीकरणाच्या हातामध्ये आलेले अधिकार हे घटनात्मक असणाऱ्या कलमांपेक्षा नवनव्या तरतुदीतून किती वेगाने आलेल्या हे याचा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकेल. बाजारवादाने कामगारांचे असणारे कायदेच बदलवायला सुरुवात केलेली आहे. 3 वर्षापर्यंत आता कामगारांना कुठलाच असणारा न्याय मागता येणार नाही, आवाज उचलता येणार नाही. पारिश्रमिक स्वरूपामध्ये त्यांना जे मिळेल ते त्यांना घ्यावं लागेल. या प्रकारच्या तरतुदी खरोखरच मार्क्सकालीन कालखंडातील असणाऱ्या भीषण वास्तवांकडे आपल्याला घेऊन जाते का, याचंही चिंतन मला वाटते आणि होण्याची गरज आहे. म्हणजे एकंदरीत संघराज्यांच्या असणाऱ्या रचनांमध्ये आलेला बदलाव म्हणजे खरं तर डॉक्टर आंबेडकर केंद्रीकरणाच्या प्रबळतेच्या बाजूनी राहिलेले होते. पण ते असं म्हणाले, त्यांचं असणारं एक महत्वाचं असणारं विधान आहे, ते असं म्हणाले की घटना संसदेची निर्मिती करती आहे. म्हणजे संसद ही घटनेचं अपत्य आहे आणि म्हणून अपत्याला जन्मदात्रीला नष्ट करण्याचा अधिकार नाही. फार सुंदरचं असणारं विवेचन त्या 4 नोव्हेंबरच्या असणाऱ्या भाषणांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या संघराज्याचा प्रवास तुम्हाला दिसायला लागेल की जन्माला आलेलं अपत्य आपल्या संस्थानांना म्हणा किंवा मातृ असणाऱ्या व्यवस्थेला नख लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे जर घडलं तर या व्यवस्थांमधील असणाऱ्या लोकशाहीची पदर, संघीय प्रणालीची कळत नकळतपणे वेगवान पद्धतीने बदलायला सुरुवात होऊ शकेल. आणि मग हा सगळा असणारा भाग ज्याला आपण विचारांमध्ये घेतो किंवा तपासतो त्याला आम्ही लक्षात घेतल्या गेलं पाहिजे की हे सगळं का घडतं. तर सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये कोणीतरी एक दैवी शक्तिमान असणारा पुरुष राज्य व्यवस्थेचं शकट चालवायला हवा असतो आणि मग ही सगळी माणसं आपले सगळे असणारे अधिकार सरेंडर करतात. हा म्हणाला त्याप्रमाणे सामाजिक कराराच्या माध्यमातून आपण त्यांना प्रदान केले. मग आम्हाला कधी काही नेहरू सारख्या समूह व्यक्तिमत्वांची गरज भासली, मग इंदिरा गांधींसारख्या समूह नेतृत्वांची गरज भासली. आणि इंदिरा गांधींच्याच कालखंडांमध्ये वसंतराव साठे असं म्हणाले होते की सांसदीय लोकशाही ही निरर्थक आहे, आपण अध्यक्षीय लोकशाहीकडे गेलं पाहिजे. मला वाटते की त्याचा कित्ता जरी पक्षीय भेदाभेद असला तरी नवं असणारं सरकार मनावर जे अधिक घेतल्या गेलेलं दिसून येतं. आणि म्हणून त्याचा असणारा प्रवास एक समूह व्यक्तिमत्वांच्या आधारांवर या सगळ्या समग्र टप्प्यांमध्ये आपण ज्याला पाहायला लागतो त्याला एकूणच संघराज्याचा ढाचा कोरोनानी बदलवण्याला मोठा हातभार लावलेला आहे. तो सुरू होता पण त्याला आता अधिक वेग मिळायला गेलेला आहे आणि आपण सौदेबाजीच्या संघराज्याकडून पक्षीय अभिनिवेशाच्या असणाऱ्या संघराज्य प्रणालीकडे आपण आपली वाटचाल करायला लागलेला. जी वाटचाल भारताच्या जातीय व्यवस्थेने जसं सामाजिक व्यवस्थेला छळलं तसं आता या प्रकारची पक्षीय व्यवस्था भारताच्या सामाजिक रचनांना छळण्याची अधिक भीती व्यक्त होत आहे. आणि म्हणून त्याच्या माध्यमात ती सोडवण्याकरता आम्ही काय केल्या गेलं पाहिजे ते एक सहज असणारा भाग आहे की खरं तर आपण आपल्या असणाऱ्या मूल्यात्मक व्यवस्थेची आधार आपण टिकवून घेतली पाहिजेत. सुख वस्तू असणारा जो काही नव मध्यम वर्ग आहे तो तर आपल्या कोशांमध्ये राहणार, त्याला वंदे भारत सारख्या संकल्पना फार चांगल्या आवडतात आणि त्या पद्धतीने तो मोटिवेटही होत राहतो. पण सामान्यतः सामाजिक दायित्वाच्या आणि उत्तरदायित्वाच्या भावनेतून आम्ही कोणाला तरी वेगळं करणे, विभेदीकरण करणे, त्यांच्यामध्ये आपण आपले शत्रूचा असणारा भाव शोधणे यापेक्षा आपण या रचनेला बंधुत्वाच्या प्रक्रियेमध्ये बांधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आणि महत्वाचं म्हणजे ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला अधिक जर बळ देण्याचा आपण प्रयत्न केला तर संघ राज्य असणाऱ्या प्रणालीचा असणारा ढाचा कसाही जरी असला तरी मात्र आपण खेडी केंद्रित असणारी व्यवस्थेच्या रचनांकडे आपण गेलो पाहिजे. त्यांच्या असणाऱ्या रचनाने मांडत असताना मी असं म्हणेन, शेवट करत असताना त्यांनी वर्तुळाकृती असणाऱ्या संघराज्याची संकल्पना मांडलेली होती. दुर्दैवाने अशा प्रकारच्या संघराज्यांचा विचार आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकला नाही. नेहरू शेवटच्या काळामध्ये असं बोलून गेलेले होते की बराच पल्ला गाठल्यानंतर आज मात्र त्यांची जाणीव होत आहे. मला वाटतं या संघीय व्यवस्थेच्या अनुषंगातून ही जाणीव होण्याचा असणारा हा भाग आजच्या निमित्ताने जाता जाता मोनिका साळवीच्या असणाऱ्या काही ज्या काही कवितेतील असणारी ओळी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत आणि सध्याच्या असणाऱ्या ढाच्यांमध्ये आणि परिस्थितीमध्ये तुम्हा आम्हाला लागू पडणार आहेत. त्या असं म्हणतात, अंधार युगाच्या दिशेने जाताना एक गोष्ट लक्षात असू द्या, आपापला उजेड जरा जपून ठेवा. अंधाराची भीती नाही वाटत आता, तो तर सर्वव्यापी आणि सवयीचा. भीती आहे ती उजेडाची, ज्यांना तो मिळाला त्यांनी मुठीत घट्ट ठेवलाय. आमची लढाई या मुठीतल्या उजेडासाठी. धन्यवाद. नमस्कार.
सर एक प्रश्न आहे. बोला ना. सर एक प्रश्न आहे. हो बोला ना, बोला ना. हा हॅलो सर, ऐकू येत आहे? हो चौधरी सर, ऐकायला येत आहे, विचारा ना. सर व्याख्यान खूप सुंदर आणि विवेचन खूप अतिशय सुंदरपणे झालेलं आहे. प्रश्न असा आहे सर, कोरोनानंतर भारतीय संघराज्याचे स्वरूप संवैधानिक तत्वांना बाजूला ठेवून नाममात्र संघराज्य आणि पूर्णपणे एकात्म राज्य व्यवस्थेची असेल? एक तर लक्षात घ्या की मगाशी आपण विवेचन करत असताना म्हटलेलं होतं की भारताची संघराज्य प्रणाली ही एकात्म आहे, आणि ती काय एकात्म आहे याची सुद्धा असणारी सूत्र आपल्याला दिसतात. आपल्याकडे एकच राज्य घटना आहे, एकच न्यायपालिका आहे, एकच आपल्याला निवडणूक ओळखपत्र आहे, मतदान, एक मत एक मूल्य नावाची सगळी प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियेमध्ये विचार करत असताना मगाशी म्हटलेला की हा संघात्मक असणारा ढाचा तसाच राहील, म्हणून मी 3 कलमांचा विचार केलेला होता. म्हणजे घटनेतील समवर्ती सूचीतील 29व्या असणारा जो संदर्भ, म्हणजे ज्या विषय पत्रिका आहे, 2005चा असणारा कायदा आणि 1897ची साथीच्या महामारीचा कायदा जो ब्रिटिशकालीन आहे, केवळ अशा छोट्या छोट्या तरतुदींना घेऊनच आता व्यवहार होणार. आणि हे व्यवहार होत असताना ते संविधानाच्या आणि कायद्याच्या कक्षेमध्ये यासाठी मांडला जाणार आहे, कारण संस्थानिकीकरणांच्या म्हणजे संस्थात्मक जे बदल झालेले आहे, खास करून ज्याला आपण न्यायपालिका म्हणतोय, म्हणजे एक लक्षात घ्या की 1980च्या काळामध्ये न्यायमूर्ती HR खन्नानी फार सुंदर निर्णय दिलेला होता, आणि ते असं म्हणाले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये मूलभूत अधिकारांना स्थगित करता येणार नाही. या सध्याच्या कोरोनाच्या कालखंडांमध्ये ज्या लोकांनी स्थलांतरण केलं त्यांचे मूलभूत अधिकार जर आपण पाहायला लागलो तर कुठे हा वाद दिसतो? मग आपल्याला जबलपूर न्यायालयाची आठवण यायला लागते की त्यांनी कधी काळी मूलभूत अधिकार युद्धाच्या काळांमध्ये स्थगित असतात असं म्हटलेलं होतं. मग सरकार तर म्हणते की हे युद्धच आहे, हे लढाईच आहे. मग युद्ध आणि लढाईचा असणारा आपण विचार त्याला आपण जुळवतो. याचा अर्थच असा आहे की तुम्हाला सांगत असताना हे अनेकांच्या लक्षात येणार नाही, पण तुम्हाला सांगितलं जातं की तुमचे मूलभूत अधिकार काय झालेले आहेत, आता स्थगित आहे, त्याला तुम्ही विचारांमध्ये घेऊ नका. ही जी काही या ठिकाणची असणारी शाब्दिक खेळाची रचना ती नंतरच्या कालखंडांमध्ये सुरू राहणार. थँक्यू सर, अतिशय सुंदर आपलं व्याख्यान झालं. ओके, धन्यवाद. हॅलो. हा सर. सर मी पवार. हा बोला ना रवी सर. हा बोला सर. पवार सर, पवार सर, राजू पवार सर बोलतो सर. हा बोला सर. आपण सर नमस्कार. आपण खूपच छान अशी मांडणी केली सर, अतिशय सुंदर मांडणी होती. मला एक असा प्रश्न आहे की आपण याचा उच्चार महामारी म्हणजे एक युद्ध आहे असा एक उच्चार आपण केला, तर याची सुरुवात मुळातच या घटनेतून झाली की जिथं आपण ज्याला आर्थिक युद्ध आपण असं म्हणूया, या 2 मोठ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिका यांच्यातलं हे एक अपत्य आहे. आणि याच्यानंतरचं जग हे असं असेल का की त्याच्यानंतर मग युद्धमय किंवा जागतिक समस्या अशा प्रकारची उभी राहील की एक महायुद्धासारखी परिस्थिती तयार होईल? मगाशी मी एक उल्लेख केला होता सुरुवातीला, म्हणूनच महामारी आणि जैविक अस्त्रांचा संदर्भ देत असताना मुळातूनच कसं आहे की युद्ध म्हटल्यानंतर जगातल्या कुठल्याही व्यवस्था असो, त्या लोकशाही असो, हुकुमशाही असो, लष्करशाही असो, त्यांना असं वाटत असतं की जनतेच्या आता हक्क आणि अधिकारांना आपण नियंत्रित केलं पाहिजे, तर त्या नियंत्रित करतात. आता ह्या नव्याने उद्भवलेला असणारा भाग ज्याला आपण युद्धाच्या अनुषंगातून वापरला किंवा नाही वापरला, का ज्याला युद्ध म्हणतो, त्याला सर्व गोष्टी त्यात आलेल्या कलम न तुम्हाला बंदिस्त करणे. कुठलीच कलम नाही तुमच्या माझ्यावर, तरी आपण सगळेजण बंदिस्त एका छोट्याशा असणाऱ्या अध्यादेशाने. पण आता हे सगळं झाल्यानंतर अमेरिका असेल, चीन असेल किंवा जगातला असणारा सगळ्या जागी तोंडवळा आहेत, याच्यातनं युद्ध घडेल अशा प्रकारची चिन्ह नाहीये, युद्ध होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की सगळ्या देशांचे परस्परांमध्ये गुंतलेले हितसंबंध. म्हणजे लक्षात घ्या ना तुम्ही की आपण ब्रिक्स सारखी असणारी संघटना उभी केलेली आहे. ब्रिक्सच्या संघटनेचा एक मोठा असणारा भाग चायना आहे. भले आपण मोहीम राबवत आहे की चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, विरोध करा, अमकं करा, डमकं करा, पण या ब्रिक्सनी एक बँक तयार केली आणि या बँकेमधील असणारी इनिशिएटिव्ह असणारी मोठी अमाऊंट चीननी पहिल्यांदा जमा केली, भारताने पण आपला हिस्सा दिला. मग जगातले सगळे देश अर्थकारणाच्या आधारावर परस्पराची संगनमत जर करत असतील तर युद्ध होण्याची असणारी स्थितीच या ठिकाणांमध्ये उद्भवत नाही. हा असणारा भाग आपण
तो जर आपण जुन्या वेळेला जोडला आणि आजही जोडला तरी आपल्याला लक्षात येऊ शकेल. मुळातूनच हा भाग आहे की यानंतरच्या कालखंडानंतरचं चित्र काय असेल. मी मगाशी म्हटलेलं आहे की बाजारवाद हा चरमसीमेला पोहोचलेला असेल, तंत्रज्ञान ओघ वाढला असेल आणि भारतासारख्या म्हणजे श्रमिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणांमध्ये त्याची सांधेजोड करणं सुरुवातीच्या कालखंडांमध्ये मात्र कठीण होऊन बसेल. आणि म्हणून ही युद्ध आर्थिक स्वरूपातील युद्ध असतात, हा इतिहासच आहे, तो धार्मिक होता कधी काय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की वांशिक सुद्धा राहिलेला आहे. 16व्या शतकामध्ये प्लेग आला आणि हा प्लेग जीव लोक पसरवतात अशा प्रकारचा एक भ्रम पसरवला गेला. आणि असं म्हटलं गेलं ख्रिश्चन लोकांकडून की जीव लोक विहिरीमध्ये मुद्दामून अशा प्रकारचे जीव जंतू टाकतात म्हणून लक्षावधी जीवची कत्तल करण्यात आली. 1933 मध्ये हिटलर ज्या वेळेला सत्तेवर आला त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं, तर सगळे जीव म्हणजे प्लेग आहे आणि सगळ्या जीवांची संभावना तो जीव निर्मूलन करायचा. म्हणजे एक लक्षात घ्या की उद्या चालून आपण चीनला सुद्धा म्हणणार आहोत की कोणताही जरी चीनी माणूस आला तरी तो कोरोना घेऊन आलेला किंवा कोरोना चीन अशीच आपण त्याची व्याख्या करणार आहोत. हे फार भयानक आहे. पण कशासाठी करतं, माझं म्हणणं असतं की बायोलॉजिकल वेपन असेल आणि हे बायोलॉजिकल वेपन सगळेच तयार करतात. ते अमेरिकेने तयार केले, अमेरिकेने ते खास करून सद्दाम हुसेनला दिले. त्यांचा असणारा डोनाल्ड रमस्फेल्ड 81 मध्ये इराकमध्ये गेलेला होता आणि तो अँथ्रेक्स आणि प्लेगचे असणारे जंतू घेऊन गेला आणि ते कुर्दिश बंडखोरांच्या विरोधामध्ये वापरण्यात आले आणि त्याच आधारावर सद्दामला फाशी पण दिली गेली. हे सगळं ज्याला पाहतो त्याला एक स्ट्रॅटेजिकल असणारा भाग आहे. आणि म्हणून पण आपला जो मूळ मुद्दा आहे की संघराज्य असणाऱ्या व्यवस्थेच्या ढाच्यांमध्ये काय बदलाव येत आहे, तर आपण अधिकाधिक आत्मकेंद्रित म्हणण्यापेक्षाही आपल्या व्यवस्थेमध्ये छोट्या छोट्या पद्धतीतून शक्तिमान बनण्याचा प्रयत्न होत आहे आणि हा प्रयत्न पक्षीय रचनेला धरून असल्यामुळे तो सौदेबाजी सारखा तो अधिक घातक आहे. सर एक प्रश्न विचारू? हो विचार. सर सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आपण जर केंद्र सरकारचं वर्तन बघितलं तर ते अधिकाराच्या बाबतीमध्ये आक्रमकपणे पुढे जाताना दिसतात, पण कर्तव्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी मागे असलेले स्थलांतरित मजूर असतील, सामान्य माणसाचे प्रश्न असतील, या बाबतीमध्ये. तर त्याचं मगाशीच आपण विवेचन केलं की 14 कोटी जवळपास लोकांनी स्थलांतरण केलेलं आहे. तर मी मगाशी म्हटलं की त्यांना मताचं मूल्य आहे, निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे, पण ते का बरं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत? एक तर म्हणजे आम्ही तुम्हाला असणारी अनुदान दिलेली आहे, तुम्ही चुपचाप बसा आणि घरी आपला सर्व उदरनिर्वाह करा. आणि दुसरं म्हणजे आता त्यांच्या मतांची त्यांना गरज नाहीये. खरं तर त्यांना सत्तेवर आणण्यामध्ये त्याच होत आहे जर आपण लक्षात घेतलं तर. पण आता त्यांना असं वाटतं की इथला मध्यम वर्ग आहे, इथला धनिकांचा वर्ग आहे आणि धनिकांकडे काम करणारा वर्ग आहे, यांच्याकडनं आम्ही सत्तेपर्यंत पोहोचू शकतो, म्हणून आम्हाला गरज नाही, म्हणून कर्तव्याची भावना ही संपुष्टात यायला लागलेली आहे. नाहीतर मला सांगा की मीडिया असो किंवा कोणी दाखवो किंवा नको दाखवो, सरकारांना कळत नाही का? मग एवढी महिला आपल्या सारख्यांचं घरात बसलेल्यांचं मन जर द्रवत असेल तर व्यवस्थांचं का द्रवत नाही? कारण आपण यांच्याकडे एक प्रकारचं निवडणुकीचं मूल्य म्हणूनच आजपर्यंत पाहत आलो. आणि दुसरा भाग लक्षात येईल की श्रमप्रतिष्ठेला आपल्या देशामध्ये आपणच किती किंमत दिली. आपण आजही श्रमप्रतिष्ठा करणाऱ्या माणसांची जास्त झिकझाक करताना दिसतो. म्हणजे आपण जे काही हे करतो त्यांच्याशी घासाघीस करतो ती आपण श्रमिकांशीच करतो. म्हणजे एखादी प्लंबर असेल, एखादी असणारा नळवाला असेल, इलेक्ट्रिशियन्स असेल, त्याला त्याच्या असणाऱ्या श्रमाचं मूल्य खरोखर आपण देतो का मध्यमवर्गीय म्हणून? मग सरकारी व्यवस्थेमध्ये आपल्यातूनच ती भावना गेलेली आहे. आणि मग ही भावना ज्या वेळेला अशा पद्धतीने काम करायला लागतं त्यावेळेला तुमच्या असणाऱ्या मतांची हॅलो हॅलो. बोला ना, बोला. येते आवाज. हॅलो, येतो आवाज सर? हो बोला बोला सर, बोला. हॅलो. हॅलो. हा आवाज येतोय मला. हॅलो. हा निंबाळकर सर बोलतो.
हो, मला हॅलो. आवाज येतोय. हा हो, बोला तुम्ही. हा सर, या संदर्भात आपण संघराज्य ढाच्याच्या आव्हानावर अतिशय सुंदर असं विवेचन केलंय. यामध्ये हॅलो हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो 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 हो, बोला ना. हॅलो. हो, आवाज येतोय सर, आवाज येतोय. हा सर, आवाज येतोय तुमच्याबरोबर सर? हो, निंबाळकर सर, आवाज येतोय, बोला ना. हा हा, नमस्कार. अतिशय सुंदर असं विवेचन झालं तुमचं, सर, सविस्तर. यामध्ये संघराज्य व्यवस्थेला धक्के पोहोचवणाऱ्या घटना कोरोना पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात छोटे छोटे मुद्दे घेऊन घडत आहेत. हो. आता यात खरोखरच आपली भारतीय राज्यघटना अशा पद्धतीने या छोट्या मोठ्या याच्यातून संघराज्य ढाचा बदलणार आहे का? कारण यापूर्वी सुद्धा दिवेवलयी नेतृत्व असलेलं इंदिराजींच्या काळामध्ये अशा काही घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. दिवेवलयी नेतृत्व आता समजा मोदीजींचं आहे. 300 पार केलं की साधारणतः असं दिसून येते की एक राजीव गांधींचा अपघात सोडला तर 300 पार केलं की त्या ठिकाणची व्यवस्था, त्या ठिकाणी संघराज्य पद्धतीला एकेंद्रीकरणाच्या पद्धतीकडे जाताना दिसते. तर एक प्रश्न असा आहे की खरोखरच या छोट्या मोठ्या याने भारतीय संघराज्यामध्ये एवढं मोठं संघराज्य ढाचा बदलणार आहे का? तो एक मुद्दा त्या ठिकाणी वाटतं. आणि दुसरा एक मुद्दा आपण मांडला की आता हे मजुरांचं जे मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालेलं आहे, तर हे स्थलांतरण होऊन हे सगळे खेड्याकडे आता परत गेलेले आहे आणि याच्यातून काही समस्या निर्माण होतील. मला थोडंसं असं वाटतं की याच्यातून अजून ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कारण ग्रामीण भाग जो उजाड झालेला होता, ग्रामीण भागामध्ये जे अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या, शेती उद्योगाला मजूर त्या ठिकाणी मिळत नव्हता, खेडे ओस पडलेली होती, तर पूर्वीप्रमाणे काही प्रमाणात स्वरूप यावर येईल का? यावर थोडा प्रकाश टाका. सर, पहिल्यांदा मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन देतो त्याचं. मी मगाशी म्हटलेलं होतं की भारतीय संघराज्य जो काही प्रवास करताय त्याला काही हा नौखा नाहीये. फक्त मूलभूत असणारा फरक कुठे घडला गेलेला आहे की एखादी असणारी महामारी सारखी असणारी स्थिती ज्या वेळेला उद्भवते तर त्यावेळेला त्याचे असणारे परिमाण हे फक्त काही राजकीय नसतात. आपण परिणामांचा विचार करत असताना राजकीय परिक्षेत्रात फक्त विचार करत राहतो. यावेळेचे परिणाम हे आर्थिक आहेत, यावेळेचे परिणाम हे सामाजिक आहेत. आणि म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण ज्या वेळेला म्हणत आहोत की आपला यावेळेचा असणारा जीडीपी किंवा जो दर आहे तो 0% कमी येणार, हा चीनचा पण येणार आहे, हा अमेरिकेचा येणार आहे, जगाचाही येणार आहे. पण भारतासारख्या देशांचं ज्या 131 कोटी लोकांचं सर्वस्व अवलंबून आहे, त्यातनं होणारा बदला हा कुठेतरी कॉर्पोरेटर व्यवस्थेला धप्प करणार आहे. मग ज्या वेळेला आर्थिक एकाधिकारशाही जन्माला येते, त्याला आर्थिक एकाधिकारशाहीचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे मागच्या 5 दिवसांची जरी आपण सगळ्या पत्रकार परिषद आपण अभ्यासल्या तरी तुम्हाला लक्षात येईल की त्याचा राजकीय प्रक्रियेवर किती मोठा परिणाम झालेला आहे. आणि समजा हा परिणाम नसता तर त्यांनी अशा प्रकारच्या परिषदांच्या माध्यमातून ही भूमिका काही मांडली नसती. आणि म्हणून ज्या वेळेला राजकीय प्रभावांवर आर्थिक प्रभाव स्वार व्हायला लागतो त्याला निश्चितच असणाऱ्या अनेक गोष्टी बदलू लागतात. एक थोडंसं म्हणजे छोटंसं आपण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे घटनात्मक असणाऱ्या इतक्या सगळ्या व्यवस्था असताना छोट्या तरतुदींच्या माध्यमातून आपण ही सगळी रचना बंद करताय किंवा त्याला आपण एकत्रित आणण्या म्हणजे टाळेबंदी करतोय. हे करत असताना स्थलांतरितांचा प्रश्न नव्हता, मला असं वाटतं. तो प्रश्न तर आपण पहिल्याही आठवड्यामध्ये निकालात काढू शकलो असतो, ज्या 3 दिवसानंतर दिल्लीमध्ये जे घडल्या गेलेलं होतं. मूलभूत भाग हा आहे की या प्रकारच्या पद्धतीतून भारताचं संघराज्य सावटातून बाहेर पडेल का? ते पडेल. पण त्याच्यातनं लोकशाहीच्या असणाऱ्या मुद्द्यांना, त्या लोकशाहीच्या असणाऱ्या मूलभूत तत्वांना जे गहिरे असणारे जे छेद गेलेले आहेत, तडे गेलेले आहेत, ते भरून येण्याला मात्र अवकाश लागेल. म्हणून मी मगाशी सुरुवातीला उल्लेख करत असताना साध्याशा निवडणूक आयोगांचा उल्लेख केला की आपण किती मोठा असणारा चेंज स्वतःमध्ये करायला लागलेला. तर म्हणून ही गोष्ट छोटी जरी असली तरी छोट्या घटनांचा अतिशय मोठा परिणाम होतो. तो हा एक पहिला भाग. दुसरा भाग म्हणायचं की मी तुमच्याशी सहमत आहे की ग्रामीण भागामध्ये सामाजिक संघर्ष उद्भवणार, मी मगाशी म्हटलेलं होतं. मला एक असणारा धोका कसा वाटतो एक लक्षात घ्या. मी जर खेड्यातून शहरांमध्ये गेलेला आहे, म्हणजे कायम स्वरूपामध्ये म्हणा 3 वर्ष अगोदर, 4 वर्ष अगोदर मी एखाद्या कंपनीत काम करतो, तिथलं कौशल्य मी हस्तगत केलेलं आहे, तिथलं माझी संस्कृती माझ्या अंगवळणी पडल्या गेलेली आहे.
मी आता अचानक खेड्यात आलेला, खेड्यातला माझा भाऊ अचानकपणे असं म्हणायला लागतो की आता तू शेतावर जा आणि शेतावरचं हे काम कर. तर सुरुवातीच्या काळामध्ये ह्या दोन कौशल्यांमध्ये येणारं जे सामाजिक अंतर आणि टकराव आहे तो मोठ्या प्रमाणात राहणार आहे. म्हणूनच आपलं म्हणणं असं आहे की ग्रामीण विकास उभा करत असताना मनरेगा सारख्या योजनाही उभ्या करून जमणार नाहीये. तर त्यांना जे काही काम येत असेल ते जर ग्रामीण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये आपण स्टार्टअपच्या माध्यमातून, मेकअप इंडियाच्या माध्यमातून जर उभं केलं गेलं आणि गांधी प्रणित असणाऱ्या ग्रामीण विकासाच्या विकेंद्रीकरणाचं मॉडेल जर आपण उभं केलं तर हे चित्र बदलू शकतं, जे चीनमध्ये बदलल्या गेलंय. चीनच्या वर आपण याच्यासाठी जात नाही कारण त्यांची असणारी एकाधिकारशाहीची व्यवस्था वेगळी आहे. किमान आपल्या देशांमध्ये अमेरिकेसारखी जरी व्यवस्था नसली तरी इतकी व्यवस्था नाही की आपण चर्चा करू शकत नाही. ही चर्चा झूमवर पण झालेली नसते. म्हणजे हे जे समीकरण आहे, आपल्याला सामाजिक असणारे ताणे बाणे, कौटुंबिक असणाऱ्या रचनातले संघर्ष सुद्धा मोठे होऊ द्यायचे नाहीयेत. आणि ते जर होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला आता त्यांच्यातील कौशल्य आणि ग्रामीण विकासाची गरज या दोघांचा असणारा ताळेबंद जोडून आपल्याला ती रचना उभी करावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की सगळी रचना ही आपण पुस्तकी स्वरूपांमध्ये मांडतो. माझ्या दृष्टीने मी जर विचार करतो तो खरं तर प्रत्यक्षांमध्ये जे खरोखर काम करतात आणि ग्रामीण विकासांचा असणारा अजेंडा जे राबवतात, ज्या एनजीओज असतील, चांगल्या संस्था असतील, त्यांच्याकडनं आम्ही हे कदाचित शिकलो पाहिजे की आपण आता या पद्धतीने काय केलं पाहिजे. म्हणजे मी चंद्रपूर, गडचिरोली सारख्या जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये किंवा गोंदिया सारख्या जिल्ह्यांमध्ये आपण असं म्हणू शकतो की वनस्पतींवर, जंगलांवर आधारित असणारे नवे औषधी उद्योग आता वनस्पतीचे सुरू होऊ शकतात, आयुर्वेदिक, जे त्या लोकांना आम्ही विचारलंच नाही. आदिवासींच्या असणाऱ्या गुणवत्तेला आम्ही कधी स्वीकारल्याच गेलो नव्हतो, त्याला आपण मान्यता दिली नाही, अधिमान्यता दिली नाही. मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून किंवा आधीच्या निर्मितीमधून सारे चांगले असणारे पीपीई किट जर तयार करायला लागलो तर पुढच्या आरोग्याच्या प्रश्नांची बरीचशी सोडवणूक होण्याची शक्यता राहील. पण हे सगळं मात्र सर्वस्वी प्रत्येकाच्या असणाऱ्या मानसिकतेवर अवलंबून असणारी बाब आहे. आणि मग केवळ आत्मनिर्भरता म्हणजे हे इमर्सनचा शब्द प्रयोग आहे. खरं तर अमेरिकन विचारवंत असणाऱ्या इमर्सनच्या या शब्दाला गांधींना फार त्याचा मोह झाला आणि गांधींनी सेल्फ रिलायन्स नावाची कल्पना आणली. आपल्या देशात रिलायन्स आहे पण सेल्फ रिलायन्स नाहीये. इतक्या वर्षानंतर का होईना मात्र त्यातली जी पोकळी पडलेली ती पोकळी भरून काढण्याचं काम जर होत असेल या निमित्ताने, ते एक चांगला असणारा भाग त्या निमित्ताने होऊ शकेल. पण ग्रामीण विकासातून आपण एक नवी रचना उभी करू शकतो हे मात्र खचित निश्चित आहे. हॅलो हा हॅलो सर, आवाज येते का? हा, आवाज येतोय. सर, मी प्राध्यापक शरद लखेकर बोलतोय. बोला ना सर. नमस्कार. हा तर तुमचं अप्रतिम सेशन होत आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, माझा प्रश्न असा आहे की हा जो बायो वेपन आहे, जैविक शस्त्र, ज्याचा हल्ला सर्व क्षेत्रावर झालेला आहे, सर्वांना परिचित आहे. पण चायना सारखा हा देश अशा बायो वेपनचा वापर करून महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे का, असा माझा प्रश्न आहे सर. हे बघा की तुमच्या प्रश्नांमध्ये त्याचं उत्तर अलीकडच्या काळामध्ये दिल्या गेलेलं आहे. एकतर ते जैविक अस्त्र आहे किंवा नाहीये याचा निर्णय येणाऱ्या निश्चित काळात लागणार आहे. पण ते जैविक अस्त्र आहेच, कारण हे सगळे बायोलॉजिकल वेपन तयार करणारे सगळे मातब्बर आहेत. आता ज्यावेळेला आपण विचार करतो की या जैविक अस्त्राचा वापर आपण बाजारवादासाठी करायचा, तर काय तो चीननी केलेला आहे. म्हणजे या काळामध्ये लक्षात घ्या की सगळ्यात जास्त निर्यात चीनची या कालखंडामध्ये झालेली आहे. मग ती मास्कची असेल, पीपी किटची असेल किंवा रॅपिड टेस्ट करणाऱ्या गोष्टींची असेल, सगळी असणारी जी काही साधन आहे जगभरांमध्ये त्यांनी दिली. म्हणजे खास करून तुमच्या हे लक्षात येईल की इटाली सारख्या देशाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत दिली, अमेरिकेला दिली. पण जागतिक महासत्ता म्हणत असताना महासत्तेचे निकष केवळ पैसा हा काही घटक नाहीये. महासत्तेच्या अनेक घटकांपैकी पैसा हा एक घटक आहे. तुमच्याकडची असणारी संसाधनं आणि पॉप्युलेशन याचा ताळमेळ तुम्ही कशा पद्धतीने जुळवता, या सगळ्या गोष्टींवर तुमचा भर असेल. खरं तर चीनच्या असणाऱ्या महासत्तेचं गमक आपण थोडं वेगळ्या दृष्टीने शोधू शकतो. अलीकडे चीनने कृत्रिम बुद्धिमत्ता फार मोठ्या प्रमाणात विकसित केली. त्यांनी कृत्रिम चंद्र तयार केला, कृत्रिम सूर्य तयार केला, कृत्रिम चांदण्या तयार केल्यात. ही सगळी कृत्रिम अवस्था ज्याला आपण पाहायला लागतो की 5G नावाचं असणारं नवीन असणारं शस्त्र त्यांनी आता विकसित केलं, ज्याच्यावर अजूनही बंदी आलेली आहे. पण आपण हे लक्षात घेतो की हे महासत्ता बनण्याची निकष आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून, जगाच्या दृष्टीने. आणि म्हणून चीनची असणारी महासत्ता, तुम्ही आम्ही कोरोनाच्या विषाणूनंतर त्यांनी वेपन वापरून दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला का, हा भाग नाहीये. तर या असणाऱ्या धड्यातून आपण काय शिकणार आहोत, भारतीय म्हणून आपण काय शिकणार आहोत. भारतीय म्हणून आम्हाला काय शिकायचंय, तर स्वावलंबी होणं शिकायचंय, ज्याला आपण आत्मनिर्भरतेचा गांधींचा संदेश म्हणून पाहत होतो. ती आत्मनिर्भरता आमच्याकडे
आपणच विकसित केली पाहिजे. ती जर विकसित केल्या गेली तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या जैविक नव्हे तर लष्करी असणाऱ्या आणि न्यूक्लिअर असणाऱ्या अस्त्रांना पण आपण पराभूत करू शकतो आणि आपण महासत्ता बनू शकतो. साधारण हे महासत्तेचं निकष असू ओके ओके शकते, ते आपण धन्यवाद पहिल्यांदा समजून घेतलं. ठीक आहे. धन्यवाद सर धन्यवाद. ओके. धारपकर सर. धारपकर सर. येस सर येस सर. हा झालं असेल तर थांबवू शकतो आपण. हो सर हो, एक मिनिट. जर काही लोकांना काही प्रश्न असतील तर आपण मी डॉक्टर संदीप कुंडुरवार सरांचा पर्सनल नंबर आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. त्यांनी काही प्रश्न असेल तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक नंबरवर मेसेज किंवा कॉल करून हे करावं. या ठिकाणी आपल्या टाइम लिमिटमुळं या ठिकाणी मी हा वेबिनार या ठिकाणी समाप्त करतो अशी गोष्ट करतो. त्याऐवजी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश सुरजुसे सरांना असं म्हणतो की या वेबिनारचा आपण समारोप आभार करावं ही विनंती मी डॉक्टर प्राध्यापक गणेश सुरजुसे सरांना करतो. आवाज येतो? हॅलो नमस्कार सर. आवाज हा, येतो? येतोय. नमस्कार सर. चिंतामणी महाविद्यालय घोष रन बाय चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर. IQAC coordinator and the head of the Department of Political Science, Dr. Ravi Dhar Pawar, organized a very successful one-day webinar on the very current issue that the changing structure of the Federation after Corona. For this program, I am very much thankful of the Secretary of the Institute, Sri Swapnilji Dunturwal, for accepting the post of chairman for this successful program. Then, I am very much thankful of the inaugural person, the HOD of the Department of Political Science, Sharad Pawar Mahavidyalaya Gadchandur, and the member of Academic Council, Gondwana University Gadchiroli, Dr. Sanjay Gore, for the inaugural person. Thank you, sir. Then, I am very much thankful the HOD of the Department of Political Science, City Binjani Mahavidyalaya Nagpur, and the member of Board of Study, Nagpur University Nagpur, Dr. Sandeep Kudurwar. Sir, I am very much thankful that when I was watching your speech, that very positive reply was running on the screen. That very much that this is the appreciation that it is not my need to tell you. Then I am very much thankful of the organizer and the principal of our college and advisor, Dr. Chandrasekhar Kumbhare, for the advisor of this program. Then I am very much thankful of the organizer who made the very hard work to make this program successful, IQAC coordinator and the head of the Department of Political Science and the chairman of Public Administration, Gondwana University, Gadchiroli. Then it is a very important thing that I am very much thankful all the participants who joined this program on Zoom app. Actually, initially there was some technical issue, but when this program will end, then at 7:30 p.m. that you can join this program on YouTube and link that such a thing and link will provide on this particular thing. Then I am very much thankful to all the supportive staff of our college, Nitin Kavatkar sir, Dr. Kandangire sir, Professor Mahendra Kumbhare sir, Professor Mangesh Jamnade sir, and all teaching and non-teaching staff on all this particular program. So, initial level there was some technical issue. Still, I was very much happy for your supportive and positive thinking who made this program successful. So, by the permission of the chairperson and the permission of the organizer, I make this program conclude here. Thank you. Thank you very much. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपल्याला या वेबिनारच्या संदर्भामध्ये
एक फीडबॅक लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि ईमेल आयडी वर प्राप्त होईल. आपण कृपया या ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप वर फीडबॅक रजिस्टर करावा. त्याचप्रमाणे ज्या काही पार्टिसिपेंटला या ऑनलाईन याच्यामध्ये झूम ऍपद्वारे जॉईन होता आले नाही, या सर्वांसाठी आम्ही फेसबुक आणि युट्यूबद्वारे उपलब्ध करून देणार आहोत. त्या सर्वांनी या संदर्भामध्ये पूर्ण